हो. चालेल चालेल, चालू करूयात. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. बोलवून गेलो म्हणून आले की काय ती. येस वनकडे सर, यू कॅन स्टार्ट. हा, काय काय म्हणला सर? चालू करू शकता, लाईव्ह हो. चालेल, ओके ओके ओके, ठीक आहे, थँक्यू. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि कॅक्टस फाउंडेशन आयोजित की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉय या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये उपस्थित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर फडणवीस मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नुसरत खान पहाडे मॅडम, संस्थापिका कॅक्टस फाउंडेशन, तसेच कुलगुरू मिश्रा सर, कुलसचिव घुटे सर आणि माझे अंतर्गत तक्रार निवारण समितीचे सदस्य व माझे सहकारी, या सर्वांचे या कार्यशाळेमध्ये मी स्वागत करतो. आज आपण बघतोय भारत अनेक गोष्टीमध्ये लक्षणीय प्रगती करत आहे. GDPच्या संदर्भात जर बघायचं झालं किंवा वर्ल्ड इकॉनॉमीमध्ये भारताचं कॉन्ट्रीब्युशन जर बघायचं झालं तर भारत हा एक महत्त्वाचा घटक बनत चाललेला आहे. परंतु त्याच्याबरोबर जर अंतर्गत गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं, जर वर्कफोर्स पार्टिसिपेशन पाठीमागच्या वर्षी जो डिजिट समोर आलेला आहे त्याच्यामध्ये जर आपण महिलांचा त्या वर्कफोर्स पार्टिसिपेशनमध्ये जर बघितला तर त्यांचा जो पार्टिसिपेशन आहे तो खूप कमी आहे. आणि असा एक अभ्यास झालेला आहे की ह्या महिलांचं जर पार्टिसिपेशन ह्या GDPच्या ॲक्टिव्हिटीमध्ये जर आपण वाढवलं तर जे 5 ट्रिलियन इकॉनॉमी जे आहे, जे टार्गेट आपण ठेवलेलं आहे ते खूप लवकर आपण अचीव करू. परंतु ह्या वर्कफोर्समध्ये महिलांचा जो पार्टिसिपेशन आहे तो खूप कमी आहे. त्याचबरोबर अजून काही बाबी जर आपण बघितल्या की व्हायलन्स अगेन्स्ट वुमन, त्याची जर आकडेवारी जर आपण बघितली तर ती खूप भयावह आहे. म्हणजे NCRBची एक आकडेवारी आहे 2019-20 या साली, त्यांनी जो आकडेवारी जाहीर केली होती त्या संदर्भातली 88 रेप जे आहेत प्रत्येक दिवशी भारतामध्ये होत आहेत. आणि जर आपण अजून थोडं खोलामध्ये गेलो तर प्रत्येक 22 मिनिटाला एक रेप आपल्या भारतामध्ये होत आहे. तर ह्या 2012 मध्ये ज्यावेळी गँगरेप झाला आणि पब्लिकमध्ये ज्यावेळी आउटरीच झाला आणि प्रोटेस्ट झाला त्या संदर्भात भारतामध्ये कडक कायदा जो आहे तो करण्यात आला. तरी देखील 2012 पासून ते आतापर्यंत जर आपण आकडेवारी बघितली तर त्या रेपच्या संख्येमध्ये दरवर्षी 31% वाढ झालेली आहे. तर कायदा करूनही ह्या गोष्टी आपल्याला थांबवता येत नाहीयेत. तर ह्या कशा आपल्याला थांबवता येतील, कशामुळे ह्या गोष्टी होत आहेत, तर एक गोष्ट ज्यावेळी आपण विचार करतो त्याच्यामध्ये लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे ती म्हणजे पॅट्रियार्कीची सोसायटी आहे, ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी सत्ताक पद्धत आपल्याकडे असल्यामुळं आपल्या महिलांना किंवा मुलींना जो स्थान द्यायला पाहिजे आपल्या समाजामध्ये तो स्थान आपण देत नाहीये. आणि ते जर बदलायचं असेल तर मुलांमध्ये लहानपणापासूनच त्या पद्धतीचे विचार आपण त्यांच्यामध्ये जर बिंबवले तर पुढे जाऊन ह्या गोष्टी आपल्याला कमी करता येईल. याच अनुषंगाने कॅक्टस फाउंडेशननं जे काम हाती घेतलेलं आहे ते खूप उल्लेखनीय असं काम आहे. तर आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत नुसरत खान पहाडे मॅडम, ज्यांनी कॅक्टस फाउंडेशनची स्थापना केलेली आहे, ते प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. तर मॅडम मूळच्या सोलापूरच्या आहेत, त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये आपला अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून ते सध्या काम करत आहेत. कॅक्टस फाउंडेशनच्या माध्यमातून बाल लैंगिक शोषण जे आहेत त्याबद्दल लोकांमध्ये जनजागृती करण्याचं काम मॅडम करत आहेत. त्यांची कामाचं जे दखल आहे सोलापूर, महाराष्ट्र, भारतातच नाही आहे तर पूर्ण जगामध्ये त्यांचा लौकिक जो आहे तो होतो आहे आणि लोकांमध्ये ते जनजागृती करण्याचं ते काम करत आहेत. मॅडमना मी असं विनंती करतो की त्यांनी ह्या विषयाबद्दल की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉय या संदर्भात मुलांना आणि आम्हाला मार्गदर्शन करावं. सगळ्यांना माझा नमस्कार. माननीय वाईस चान्सलर मॅडम फडणवीस मॅम, जे नेहमीच सपोर्ट करतात अशा सगळ्याच इनिशिएटिव्हजला, आणि फक्त आम्हालाच म्हणून नाही पण त्यांची खरीच धडपड आहे की हा जो चेंज सोसायटीमध्ये व्हायला पाहिजे म्हणून अनेक कार्यक्रम ते राबवत आहेत. डॉक्टर प्रकाश वानखेडे सर, आपलंही खूप खूप आभार फॉर कॉलिंग अस अँड दी एंटायर ICC कमिटी
जी इथे आलेली आहे, आपले रजिस्ट्रार सर आलेले आहेत, प्रो वाईस चान्सलर आलेले आहेत. सगळ्यांची मी आभार आहे की यू हॅव कॉल्ड मी युअर अँड गिवन अस अ प्लॅटफॉर्म की जिथे आम्ही हा मेन मुद्दा जो आहे, जो खूप निग्लेक्टेड आहे, त्याच्याबद्दल आम्ही बोलावं. पुढे जाण्या अगोदर मला थोडंसं सांगायचं होतं की कॅक्टस फाउंडेशन हे फक्त सोलापूरमध्ये सक्रिय न असून आम्ही पॅन्डेमिकचा फायदा असा घेतलेला आहे की आता आपले जे मॉड्यूल्स आहेत किंवा आपला जो रिसोर्स आहे, नॉलेज रिसोर्स ज्याला आपण म्हणतोय, ह्या सगळ्या गोष्टी आता जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळे NGOs अडॉप्ट करतायत आणि तिकडे राबवतायत आणि त्यांना त्याचा इम्पॅक्ट दिसून येत आहे. की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉईज म्हणजेच काय आहे की मुलांवरती जो लक्ष द्यायला पाहिजे आपण, आणि आपण जेव्हा विमेन एम्पॉवरमेंट म्हणतो, आता सरांनी सांगितलेलं आहे की वर्कफोर्समध्ये स्त्रियांची जी संख्या आहे ती वाढायला पाहिजे. हे सगळं ठीक आहे आणि हे सगळं मान्य आहे, पण हा जो प्रॉब्लेम आहे रेपचा असू दे किंवा डोमेस्टिक व्हायलन्सचा असू दे किंवा जेंडर इनइक्वालिटीचा असू दे, हे सगळं का होत आहे ह्याचं आपण आधी भान घेणं किंवा वी हॅव टू फाइंड द रूट ऑफ द प्रॉब्लेम. आमच्या फील्डवर्कमध्ये आणि पॅन्डेमिकमध्ये क्राईम अगेन्स्ट विमेन आणि चिल्ड्रन इतक्या प्रमाणात वाढलेला आहे की आपण त्याची कल्पना करू शकत नाही. आम्हाला खूप डिस्ट्रेस कॉल्स येतात. जेव्हा मार्चमध्ये लॉकडाऊन लागलं तर आम्हाला आणि आमच्या व्हॉलेंटियर्सला काय वाटलं माहिती आहे की बापरे, आता आपण फील्डवरती जाऊ शकणार नाही, काम काय होणार, आता सुट्ट्याच सुट्ट्या. पण टू बी व्हेरी ऑनेस्ट, लॉकडाऊन झालेल्या आठ दिवसाच्या आतच आम्हाला डिस्ट्रेस कॉल्स सुरू झाले आणि डिस्ट्रेस कॉल्स होते छोट्या मुलांकडून, मुलींकडून, त्यांच्या पालकांकडून. कधी कुठल्या स्त्रियांनी पण आम्हाला कॉल केलं की घरी खूप आम्हाला त्रास होतोय. कारण काय झालंय, आता जो शोषण करणारा आहे तो पण घरीच आहे आणि शोषित होणारी व्यक्ती पण घरीच आहे आणि सगळे असे लॉक्ड झालोय आपण. आणि कुठे जायचं, कुणाशी बोलायचं, काय करायचं ह्याचं लोकांना समज म्हणजे येणं खूप अवघड जात होतं. आणि तेव्हापासून मार्च 2021 पासून चुप्पी तोडो झाल्यानंतर ते आत्तापर्यंत आमची टीम ऑलमोस्ट दिवसातले 12 ते 16 तास ऑलमोस्ट काम करत आहे. आणि इतकं काम आम्ही प्रॉबेबली मागच्या 3-4 वर्षामध्ये ऑन फील्ड नाही केलं असावं, पण इकडे कंटिन्यू स्क्रीन टाईम आमचा चालू आहे. त्यामुळे सगळ्यांना चष्मे लागलेत आणि डोळ्यांची तर खरंच म्हणजे असं म्हणतो ना की अशी वाट लागल्यासारखी झालेली आहे. कारण कंटिन्यूस आम्ही ऑनलाईन आणि फोनवरती लोकांना काउन्सिल करतोय आणि सर्वायव्हर्सला काउन्सिल करतोय. ह्या सगळ्या ह्याच्यांमध्ये आम्हाला मेल सर्वायव्हर्स ज्याला म्हणतोय सोलापुरातून पण, असं नाही की दुसऱ्या देशातून किंवा परदेशातून, आपल्याला सोलापुरातून पण खूपशा मेल सर्वायव्हर्सनी कॉल केलेला आहे आणि ते अडल्ट झालेले आहेत. पण आता ते लॉकडाऊनमुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांना फ्लॅशबॅक येतो आणि त्या लोकांनी आमच्याबरोबर ओपन झाले. आणि मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर पण जेव्हा आम्ही फील्डवरती जायचो, जी छोटी मुलं असतात, बॉयज स्पेशली, ते आपल्या अब्यूजबद्दल कधीच ओपन अप व्हायचे नाही. म्हणजे त्यांना ऑलमोस्ट 1-2 वर्ष लागतात आपल्याबरोबर बोलण्यासाठी. मुली लवकर ओपन अप होतात आणि बोलून जातात. तर आम्ही जेव्हा एक ओव्हरऑल वी वर ट्राईंग टू अंडरस्टँड की हा पॅटर्न का आहे, मुलं बोलत का नाहीत, एक्सप्रेस का करत नाहीत. आणि आमचे जे अडल्ट सर्वायव्हर्स आहे इथेच नाही, म्हणजे परदेशातले पण जे अडल्ट सर्वायव्हर्स आहेत, लोकली पण जे आहेत, पुण्या मुंबईतले पण आहेत, धारवाडमधले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणातून लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला. आम्हाला एक पॅटर्न दिसला त्याच्यामध्ये. आणि हा जो पॅटर्न आहे तो असा आहे की ह्या मुलांना आम्ही विचारलं, आम्ही एक छोटासा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये ह्या अडल्ट्सला पण आणि छोट्या मुलांना पण आम्ही विचारलं की तुम्ही का बोलत नाही, तुमच्याबरोबर जेव्हा अब्यूज होतो किंवा तुम्ही शोषित होताय सेक्शुअली, तुम्ही बोलत का नाही. तर आम्हाला जी उत्तरं भेटली आहे त्या उत्तरांच्या आधारावरती आज आपण हा एक उपक्रम सुरू केलेला आहे. प्रत्येक वर्षी महिला दिन येतं आणि महिला दिन आल्यानंतर कॅक्टस फाउंडेशन ही एक अशी संस्था आहे, 2011 पासून आम्ही महिला दिन कधीच महिलांबरोबर साजरा करत नाही. कारण आम्हाला असं वाटतं की हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत याचे मेन स्टेक होल्डर्स कोण आहेत, पुरुष, मुलं. तर आपण सबल झालेल्या महिला एकमेकांमध्ये बोलणं चालू आहे, सत्कार चालू आहे, इट्स गुड, ठीक आहे, आपल्याला पण स्पेशल फील करायला पाहिजे. पण जर आपल्याला रोजची म्हणजे रुटीन मधली जर आपल्याला सिच्युएशन बदलायची असेल तर त्यात सर्वात महत्वाचा जो प्लेयर आहे तो आहे पुरुष आणि तो आहे बॉईज. म्हणून आम्ही आमच्या परीने ते काम करतच होतो. पण हे जे आन्सर्स आम्हाला भेटले त्याच्यामध्ये आम्हाला
एक विशिष्ट प्रकारची कॉमन गोष्टी दिसल्या. ते भारतातच नव्हे, परदेशात पण, म्हणजे इन प्लेसेस लाईक युरोप किंवा अमेरिका, तिथले पण सर्वायव्हर्सनी आम्हाला तेच आन्सर्स दिले. आणि आन्सर्समध्ये काय कॉमन होतो की पुरुष जे आहे हा वीक कधी दाखवू शकत नाही. जर तो वीक आहे, जर तो असा निर्बल आहे असं त्यांनी दाखवलं तर तो मग खरा मर्द नाही. अशी भावना ह्या मुलांना ॲज दे आर ग्रोईंग अप आपण एक समाज म्हणून सतत त्यांना आपण ही धारणा पाजत असतो, देत असतो. दुसरी गोष्ट आहे, मुलांना असं सांगितलं जातं की तुम्ही सर्व सक्षम आहात, म्हणजे सेल्फ सफिशियंट असायला पाहिजे. जर तुम्ही कुणाची मदत मागाल मग पुन्हा तुम्ही मर्द नाही. आणि आपल्याच कल्चरमध्ये नाही, तर मी तुम्हाला खूपशी उदाहरणं देऊनच ह्या गोष्टींचं मी तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे की ही एक भावना मुलांमध्ये होती. हा एक उत्तर आम्हाला भेटलं. तिसरं असं आलं की मी मुलगा आहे, मी रडू शकत नाही, मला रडायला नाही पाहिजे, म्हणजे बॉईज डोंट क्राय. हा तर इतका स्ट्रॉंगली सगळ्यांच्या डोक्यात बसलेला आहे की जरी काही झालं ना तर ती लोक बोलत नाही. म्हणजे अशी मुलं आहेत ज्यांच्या घरी इतका डोमेस्टिक व्हायलन्स त्यांनी सहन केलाय लहानपणी, आणि आता ते मोठे ॲडल्ट्स आहेत, एक्झिक्युटिव्ह आहेत, पण तो ट्रॉमा जात नाहीये. आत्ता ते बोलतायत एका थेरपिस्ट समोर, आमच्यासारख्या ऑर्गनायझेशनचे सेफ स्पेसमध्ये, पण तो ट्रॉमा जात नाहीये कारण बालपणी खूप मार खाल्लेला आहे, इतकं मार खाल्लेलं आहे की ज्याची लिमिट नाही. पण मग कुणाला शेअर का नाही केलं, इतकं अब्यूज होत होतं, क्योंकि लडके रोते नाही है. आणि त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टी इंटरव्ह्यूजमध्ये आम्हाला कळले की छोट्या गोष्टी म्हणजे जर मुलगा चालता चालता एक 3 वर्षाचा बाळ जरी पडतोय, तो रडतो, हमखास रडतो, पण आपण त्याला काय म्हणतो, रडू नको एक गोष्ट आहे, ठीक आहे, दॅट इज ओके, पण आपण काय म्हणतो, ए काय रे तू मुलीसारखं रडतोयस. तिथून ती सुरुवात झालेली आहे. तर हे जे रेप्स आपल्या समाजामध्ये होत आहेत ना, कुठून तरी आपण हा जो जेंडर बायस आहे इतक्या बालपणीपासून आपण त्यांना सुरू करतो. मी तर म्हणते हा जो जेंडर बायस आहे तो द मोमेंट, आता बाहेरच्या परदेशा कंट्रीमध्ये तर त्यांना मुलगा आहे का मुलगी आहे त्यांना चाचणी समजून येते आणि ते करतात. आपल्या इकडे ते बँड आहे आणि बरंच आहे की ते बँड आहे. तर आपल्या इकडे जेव्हा मुलगी होते सगळेजण पिंक कलरचे गिफ्ट देतात त्यांना, सगळं गुलाबी असतं, आणि मुलं झाली की सगळं निळं आपण त्यांच्या हातामध्ये सोपून देतो. तर आपण कलर्सचं पण कलर्समध्ये पण आपण बायस केले. आजकाल तर विटॅमिन्समध्ये पण बायस आहे, मेन्स विटॅमिन्स, विमेन्स विटॅमिन्स, एक्झिक्युटिव्हसाठी वेगळं विटॅमिन, आणि त्या एक्झिक्युटिव्हच्या बॉटलवरती आपण काय करतो, सूट बूट घातलेल्या माणसाचा फोटो घालतो. म्हणजे काय, ना फडणवीस मॅडम इकडे बसलेले आहेत, गायकवाड मॅडम आहेत, मनकानी मॅडम आहेत. व्हॉट आर वी डुईंग, वी आर ऑल्सो एक्झिक्युटिव्ह, राईट. तर हा मीडियाचा पण काय रोल आहे, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला अगदी पुढे येत गेल्या आणि हा कॉमन पॅटर्न दिसला मॅडम. आणि 5 ते 6 पॉइंट असे आहेत की कॉमन, म्हणजे जर तुम्ही पुरुष असाल तर तुम्ही हायपर सेक्शुअल असायला पाहिजे. हायपर सेक्शुअल म्हणजे क्या की एक लड़की को पटाके काम नहीं चलेगा. मैंने 3-4 गर्लफ्रेंड्स रखनी चाहिए. जी कॉलेजची मुलं ऐकतात त्यांना हे खूप महत्वाचं पॉइंट आहे. एका मुलीबरोबर जर मी कंटिन्युअसली कमिटेड असलो तर ते चालत नाही, मग तू नाही आहेस पुरुष. मग तुम्ही तुमच्या बायकांचं ऐकू शकत नाही, कारण जर तुम्ही तुमच्या बायकांना घेऊन कोलॅबोरेट करून संसार चालवला म्हणजे तुम्ही नंदीबैल आहात. आणि आपण हे ऐकतो की नाही, आपल्या घरामध्येच आपण म्हणतो काय तू बायकोच्या मागे जात असतो, काय तू सगळं बायकोला विचारून करतोस. म्हणजे ह्या ज्या संकल्पना आहेत अशा आम्हाला त्या सर्वायव्हर्स कडून भेटल्या. आणि देन मी डिसाइडेड की हे खूप झालंय आता आपण. आणि सर्वात महत्वाचं, मुलांनी आम्हाला हे सांगितलं की आम्हाला खूप रडू येतं, आम्हाला भीती वाटते, आम्हाला ज्याला म्हणतो की त्रास होतो, आम्हाला असं खूपशा गोष्टी. मला स्वयंपाक करायला आवडतं मॅडम, पण मला घरी म्हणजे ते देत नाहीत. कारण का, जर मी स्वयंपाक केलं की मग मला माझ्या बाबांना वाटतं की नपुंसक जी मुलं असतात ती लोकच हे स्वयंपाक करतात. मग नपुंसक हा वर्ड इतका मोठा आहे आणि त्याचे कॉन्सिक्वेन्सेस इतके मोठे आहे. मग तो जो मुलगा असतो तो स्वतःला नेहमी मागे खेचतो. आणि इवन इफ ही वॉन्ट्स, प्रॉबेबली अशी कित्येक मुलं आहेत जे खूप चांगले शेफ्स होऊ शकतात 5 स्टार 7 स्टार हॉटेल्समध्ये, पण आपण ते स्पेसच देत नाहीयेत मुलांना. आणि हे आपल्या कल्चरचाच प्रॉब्लेम नाहीये. दिस इज नॉट अ प्रॉब्लेम ऑफ इंडिया, दिस इज अ वर्ल्ड प्रॉब्लेम. आणि आम्हाला असं जाणवलं की आमच्या मॉड्यूलमध्ये चाइल्ड सेक्शुअल अब्यूजमध्ये ऑलरेडी आम्ही जेंडर सेन्सिटिव्हिटी घेतच होतो. बट देन वी थॉट लेट्स मेक दिस इन टू अ प्रोग्राम जिथे आपण खरंच म्हणू की आता रिप जीन्सचं एक कमेंट आलं होतं एका पॉलिटिशियनचं की रिप जीन्स घातलेली आहे, तो खूप व्हायरल झाला ती गोष्ट. काल एका पॉलिटिशियननी सांगितलं की स्त्रिया ज्या आहेत त्यांचा जो बॉडी शेप आहे आधीसारखा नाही राहिलेला आहे, 8 फिगर सारखा असायला पाहिजे, आता सगळ्या म्हशी दिसत आहेत.
म्हणजे असे आपले पॉलिटिशियन स्टेटमेंट्स देत आहेत आणि व्हॉट आर वी ट्राईंग टू कम्युनिकेट. मग आम्हाला असं आढळलं की हा प्रॉब्लेम, आणि आय पर्सनली हॅव वर्कड इन दी ICC कमिटी. इट वॉज वन ऑफ द बेस्ट एक्सपोजर्स. आय लर्न्ड टू मेनी थिंग्स, आय वुड से. अँड वी हॅड अ वंडरफुल टीम. पांडे मॅम, मेत्रे सर, एव्हरी वन वॉज देअर. अँड इट वॉज अ व्हेरी गुड एफर्ट. आणि तेव्हा पण आम्ही असे सगळे डिस्कशन्स करायचो. अँड आय रिअलाइज दॅट रोल मॉडेल म्हणून मर्द किती आहेत आपल्या आसपास. कारण मला असे खूपसे डॉक्टर्स पण माहिती आहे जे आपल्या बायकांना खूप हाणतात. शी मे बी द बेस्ट डॉक्टर इन द सिटी, शी मे बी द बेस्ट डॉक्टर इन द स्टेट, बट शी इज अ विक्टिम ऑफ डोमेस्टिक व्हायलन्स. देर आर सो मेनी पॉलिटिकल ज्यांचं करिअर आहे स्त्रियांचं, त्यांना पण ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी दे हॅव टू सहन करणं, हे एक आपण मुलींना देतो. मग आपण एक असं नाणं तयार केलेलं आहे. त्या नाण्यावरती आपण काय म्हटलेलं आहे की मुलींनी परमिशन सतत घ्यायला पाहिजे, एका बाजूला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला परमिशन शिवाय पर्याय नाही. आणि दुसऱ्या बाजूवरती आपण काय ठेवलेलं आहे की माफी पण नेहमी मागायला पाहिजे. तर स्त्रियांमध्ये ही जास्त असते की आपण थोडं काही कमी जास्त केलं की आपण लगेच सॉरी, हा, म्हणजे अगदी असं सहज निघून जातं ते. इट कॅन बी अ ह्युमन एरर. तरी पण आपल्याला बिकॉज ऑफ द कल्चर, बिकॉज ऑफ द वे द सोसायटी हॅज प्रॅक्टिस कल्चर, ऍक्च्युअल कल्चर आपलं नाहीच आहे असं. नन ऑफ आर कम्युनिटीजचं कल्चर आयडियली असं नाहीये, पण एक काहीतरी वेगळंच आता होऊन बसलेलं आहे. सो फॉर ऑल दीज रिझन्स. आणि मुलांना काय आहे त्या नाण्यावरती की नो रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे तू जरी इरिस्पॉन्सिबल असला पण तू लडका आहे तो सब कुछ चलता है. आणि दुसऱ्या साईडला आहे की नाही, तुला कन्सेंट मागायची गरजच नाही बेटा, तू रात्री 7ला ये, 11ला ये, 12ला ये, चालतं आपल्याला. पण तेच तुम्ही तुमच्या मुलींवरती किती तुम्ही रिस्ट्रिक्शन्स आणतात. So we thought that yes, men also need help, boys also need help. आणि सगळे विमेन एम्पॉवरमेंट बद्दल बोलतोय. मग आम्हाला एक वर्ग असा पण भेटला ज्यांनी आम्हाला काय सांगितलं त्या मुलांनी की वाईल ग्रोईंग अप मेन्स्ट्रुअल सायकल किंवा विमेन्स हेल्थ ह्याच्यावरती किती वर्कशॉप्स होत असतात. सगळीकडेची चर्चा आता जास्त होऊ लागली आहे, विच इज गुड. पण मुलगा कसा मोठा होतो मॅडम, आम्हाला खूप कन्फ्युजन असतं. म्हणजे मुलांना पण तो गायडन्स जसं मुलींना आहे गरजेचं, वाय डोंट वी अंडरस्टँड की आपल्या यंग बॉईजला जर आपण त्यांना शिकवलं किंवा समजवलं की त्यांच्या बॉडीमध्ये काय चेंजेस होत आहेत, ते काय मानसिक बदल त्यांच्यामध्ये काय होत आहेत, त्यांना पण हार्मोनल चेंजेस तितकेच होत आहेत जितक्या मुलींना होत आहेत. अँड देर इज नो बडी टू टॉक टू अ बॉय, कारण बॉईजची प्रक्रिया किंवा बॉईजचा प्रोसेस टोटली वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे हे जे बॉईज आहेत हे स्वतःला एकटे मानतात. मग ते काय करतात, पिअर टू पिअर बोलणं, एकमेकांशी बोलणं. आणि मग त्याच्यातून काय निघतो, मोबाईल बाहेर निघतो. मोबाईल बाहेर निघाला की तुम्हाला काय भेटलं, यू आर गोइंग ऑन गुगल, यू आर ट्राईंग टू सर्च की हे मला काल रात्री असं स्वप्न का पडलं. जर तू एखादा मुलगा घालतोय तो प्रश्न, ही विल बी लेड इन टू अ बिग ट्रॅप कॉल्ड पॉर्नोग्राफी. तर हा जो एक सायकल आहे हा वेगळाच सुरू होतो. आणि तिथून काय होतं, ह्या मुलांचं, यंग बॉईज जे आहेत, मी म्हणेन की 13व्या वर्षापासून आपल्या इथे मुलं पॉर्नोग्राफी पाहतायत. कितीही पालकांनी म्हटलं की आम्ही बघत नाही, माझा मुलगा करत नाही, आय एम सॉरी, तुम्ही खूप मोठ्या एका डेल्युजन मध्ये राहताय, तुम्हाला एक भ्रम आहे. मग आज तर आता पॅन्डेमिकमध्ये तर ह्याची खूप गरज आहे, कारण ऑनलाईन सगळ्यांकडे आजकाल, शाळेच्या मुलांकडे पण आहेत ऍक्सेस बऱ्याचशा गोष्टींचा. आणि किती पालक लक्ष देतात, किती देणार. तर व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की ह्या मुलांना पण त्यांचा एक एज्युकेशन होणं, की ते मोठे कसे होत आहेत, त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस असतात, कसं वागायचं हे आपण सांगत नाही. मग ते पॉर्नोग्राफी, गुगल, इथे तिथे भलत्या त्या गोष्टी. आणि पॉर्नोग्राफीमध्ये सगळं कन्फ्युजन आहे. जेंडर रोल्सवरती पण कन्फ्युजन आहे, बऱ्याचशा गोष्टींवरती कन्फ्युजन आहे. आणि ही मुलं हैराण होतात. अँड नॉट जस्ट दिस, सेल्फ एस्टीम लो होतो, कारण दॅट इज अन इंडस्ट्री इन इट सेल्फ. तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते. आता पॉर्नोग्राफीची जी लोक आहेत, दे आर नाव प्रमोटिंग पॉर्नोग्राफी, सेइंग दॅट दिस इज अन ऑल विमेन्स क्रू, म्हणजे ओनली विमेन आर रनिंग दिस प्रोडक्शन कंपनी. सो it has to be supported. म्हणजे you can imagine the impact it is going to have on our young boys and girls. Then we thought that okay, हे सगळे आम्हाला जेव्हा इंटरव्ह्यू मध्ये आन्सर्स भेटले, we need a program, someone has to talk. And then we also researched की पूरी दुनिया में there are barely 3 or 4 organizations who are totally working on this cause.
अँड आय थिंक नाव द फिफ्थ वन विल बी कॅक्टस फाउंडेशन, जे हे काम सुरू केलंय की येस आर यंग बॉयज नीड अटेन्शन, दे डेफिनेटली नीड अटेन्शन. आणि आपण त्यांना ती एक जबाबदारी वेगळी असते की तू कमवायचं, अग्रीड, त्यांनी कमवायलाच पाहिजे. पण तुमने उसका बचपन से लेकर 18 साल तक कुछ भी ध्यान नहीं दिया, किसी चीज पे उसको रोका नहीं, टोका नहीं, आपको लगता है वो अचानक जिम्मेदारी लेकर एकदम से एक पुरुषोत्तम जैसा कोई बन जाएगा? इट्स नॉट पॉसिबल, इट्स नॉट पॉसिबल. आणि मग विमेन बिकम रिहॅब सेंटर्स. लग्न झालं की मग स्त्री कोण आहे, स्त्रीचा रोल काय आहे, ती एक रिहॅबिलिटेशन सेंटर बनते. मग ती त्याच्या माणसाला डिसिप्लिन करते, ती त्याला शिकवते, पूर्ण आयुष्य तिचं त्याच्यामध्ये जातं. सो की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल बॉईज ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती बसलेला आहे. आणि आम्ही त्याच्यामध्ये 12 मुद्दे आणलेले आहेत. काय आहे नेमके हे 12 मुद्दे? वन इज की आपल्या सगळ्यांना एक जेंडर बायस आहे. आता आपण जितके लोक इथे बसलेलो आहोत, आपण कितीही एज्युकेटेड असलो तरी आपल्याला काय वाटतं की आय डोंट हॅव अ बायस, नो नो नो, मी विचार करूच शकत नाही. अरे आय एम इन टू दिस कमिटी, मला कसं बायस असू शकतं? पण लेट मी टेल यू की वी आर द प्रोडक्ट ऑफ दिस सोसायटी ॲट द एंड ऑफ द डे. आपल्यावरती आपल्या सोसायटीने इतकं काम केलेलं आहे की इतके इन्फ्लुएन्सेस झालेले की वी आर अ पार्ट ऑफ आवर ओन सोसायटी. अँड हा जो आपल्यावरती इम्पॅक्ट झालेला आहे तो इतका मोठा झालेला आहे की आपल्याला समजत नाही की अनइंटेन्शनल जेंडर बायस आपल्याकडून काय काय घडतं. अनइंटेंशनली होतं ते, इट इज नॉट इंटेंशनल. म्हणजे आपण नाही मग को लड़के लड़की में फर्क करना है करके नहीं होता है. सो द फर्स्ट पॉइंट दैट वी टीच पेरेंट्स, द फर्स्ट पॉइंट दैट वी टीच स्टुडंट्स अँड द फर्स्ट पॉइंट ॲज टीचर्स पण जे आपण स्वतःमध्ये विचार करायचा आहे, वी कॅन मेक अ लिस्ट ऑफ थिंग्स जिथे आपला ओव्हरऑल जेंडर बायस आहे. कुठल्या गोष्टींमध्ये असतो आपला? बेसिकली रोल्सला घेऊन खूप जेंडर बायस असतो. आम्ही मुलांना जेव्हा विचारतो की मुलींची कामं काय, मुलांची कामं काय, सो दे गिव्ह अस अ लिस्ट ऑफ थिंग्स. आणि स्वयंपाक करणं हमखास ते मुलींचं काम असं गृहीत धरतात. होम मॅनेजमेंट हमखास हे मुलीचंच काम आहे असं धरतात. आणि हे डोक्यामध्ये असल्यामुळे काय होतं, आज विमेन आर एक्सपेक्टेड टू गो टू जॉब्स ऑल्सो. कमाई पण करून आणायची, पण घरी 4 वेळा स्वयंपाक तिनेच करायचा, पोळी तिच्या हाताचीच आम्हाला चालते, आम्हाला बाई नको, आम्हाला कोणी दुसरी हेल्प तिला आम्ही देणार नाही. आणि असे कंप्लेंट्स आणि असे डिस्ट्रेस कॉल्स पण खूप आले, कारण वर्क फ्रॉम होम होतं स्त्रियांना पण, मग मुलांना पण सांभाळायचं, ते पण सांभाळायचं. आणि पुरुषांचं जनरली काय असतं, नॉट ऑल पुरुष पण जनरली काय करतात, ते दिवसभर ऑफिसमध्ये गेल्यानंतर आल्यानंतर ना असा एक अशी भावना असते की अरे मैंने इतना काम किया, अब तो मैं हो गया, चाय पिया, आता मी कट्ट्यावरती जातो थोडं मित्रांबरोबर फिरायला. बायकांनी कुठे जायचं? व्हॉट शुड दे डू फॉर देअर रिक्रिएशन? देर इज नथिंग. मग आता आपल्या सोलापूरमध्ये पण स्मार्ट सिटी म्हणून इतके स्पॉट्स करून ठेवलेले आहेत डेव्हलप. हू गोज? कुठली स्त्री जाते आणि बसायला तिला तेवढा धाडस होतं? खूप कमी असतील अशा स्त्रिया, कारण ती जाऊन बसते तर मग देर आर सो मेनी एलिमेंट्स टू इट. कोणीतरी येईल, कोणीतरी पाहिल, कोणीतरी बोलेल की रोज क्यों जाती है, शाम में कहाँ जाती है. आई मीन देयर सो मच टू हँडल. बट व्हॉट कॅन चेंज इफ वी कॅन रेकग्नाइज आवर ओन जेंडर बायसेस? आपल्या घरापासून आपण सुरुवात करूयात. जेंडर बायसेस की आपण खेळला पण आपण केलेलं आहे की लडके का खेळ, लडकी का खेळ. माझ्या 3 वर्षाच्या मुलाने मला डॉल मागितली खेळायला. ट्रस्ट मी, माझ्यासारखी मी, हे 2 म्हणजे मागच्या 2 महिन्यातच झालं हे. आई गॉट सो पेट्रिफाइड. मला असं वाटलं, गॉड ये लड़का है और ये डॉल क्यों मांग रहा है. आय हॅड टू स्टेप बॅक अँड थिंक, यु नो, मला वेळ लागलं टू प्रोसेस दॅट. मला वेळ लागलं का? कारण तो जेंडर बायस आपल्यामध्ये दिलाय, आपण ते घेतलेलं आहे कुठे ना कुठे. आणि असे इन्सिडेन्सेस आर व्हेरी गुड आय ओपनर्स की नाही, दिस इज अ बायस. It took me 2 days to process that entire thing, and then finally I said, no, I cannot do this. He's just asking for a doll. And when the doll came, I was so conscious की घरी जेव्हा डॉल दिली त्याला, I was so conscious की ज्याला म्हणतो आपण की आय ट्राईड टू टेल हिम, यु नो, तो असं फेकायचा किंवा तो असं त्याला मारायचा किंवा वॉट एव्हर, या कपडे निकालने की कोशिश कर रहा है की ही इज अ किड, ही इज एक्सप्लोरिंग इट ॲज अ टॉय. देन ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम मला नेहमी स्टेप इन करावं लागत होतं एक पालक म्हणून. अँड आय वुड टेल हिम की डॅडी मारतात का मम्माला, दिस इज नॉट राईट, शी गेट्स हर्ट, यू शुड केअर फॉर हर, यू शुड रिस्पेक्ट हर. सो आई टुक दैट एज एन अपॉर्चुनिटी टू ट्रेन माई किड. पण आई वॉन्ट कि हम लोग ऐसे छोटी छोटी चीज़ों में, माई डॉटर आस्क्ड मी फॉर हॉर्स राइडिंग. Even that time I was a little, see, I come from a conservative background myself. So that was also a big shock to me कि वो अभी हॉर्स राइडिंग की क्या जरूरत है, अभी तो 10 साल की है, फिर वो कहाँ करेगी, कैसे करेगी, क्या करेगी. And I always had this thing in my mind. मला ते रिअलाइज झालं की I probably thought that she's weak. Physically she's weak.
अँड दॅट्स वाय आय वुडंट वॉन्ट हर टू राईड दोज अरब हॉर्सेस जे इथे असतात, मोठमोठे असतात खूप. And then again we worked it out. My husband and I worked it out, and we got to the point की नाही तिला द्यायचंय आपण. And she has learned horse riding in 10 hours only. Beautifully she rides at a huge speed. Now she's learning to take whatever. Then I realized की नाही, मुलींना पण जो आपण एक्सपोजर देतो तर फिजिकल स्ट्रेंथ इज ऑल्सो ऑलमोस्ट द सेम. देर इज नो डिफरन्स. पण हे आपले बायसेस आहे जे आपण पण मुलींना ग्रूम करतोय की यू आर वीक, आणि मुलांना ग्रूम करतोय की तू खूप पॉवरफुल आहे, तू खूप स्ट्रॉंग आहेस, तू असा आहेस, तू तसा आहेस. सो हे रेकग्निशन ऑफ बायस, क्लासरूम मध्ये असे बायसेस होतात असे टीचर्स कडून. एंड इट इज वेरी रेयर. आई रिमेंबर एन इंसिडेंट की हमारे क्लास में टीचर को जब भी बुक्स एक क्लास से, आणि 70 मुलांची क्लास आपल्या शाळेमध्ये, तो बुक्स लेकर एक जगह से दूसरे जगह जाना है, इवन आई एम द मॉनिटरिस्ट, मला दिलं जात नव्हतं. इट इज हेवी, नो, हाउ विल आय कॅरी इट. पण आय विश माय टीचर वुड हॅव टोल्ड मी की ठीक आहे, तू 10 बुक्स करून 10 राऊंड कर, पण तू करू शकतेस. अँड आय थिंक दीज थिंग्स काइंड ऑफ सिट अँड सिंक इन युअर माइंड. अँड आय एम शुअर तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये येत असेल की कुठे ना कुठे ते सिंक झालंय. तीच मुलं जेव्हा रडतायत, आपण काय म्हणतो, हे रडू नकोस, हे असं हे बायल्यासारखं वागू नकोस, असं का चालतोयस, हे का पाहिजे, ते का करतोयस, मुलींसारखं असं करू नकोस, मुलींसारखं तुझ्या आईसारखं होऊ नकोस. म्हणजे दे आर सो मेनी थिंग्स, देर आर एन नंबर ऑफ थिंग्स. सो आपल्याला विचार करायचा आहे की अधिकारांमध्ये, खेळमध्ये, जेंडर म्हणजे घरची कामांमध्ये, किंवा समानता असमानता ह्या गोष्टींमध्ये कुठे आपण स्वतः बायस्ड आहोत. आपल्या मुलीच्या एज्युकेशनसाठी पण तेवढंच बजेट आहे का जितकं मुलाच्या एज्युकेशनसाठी आहे. यू हॅव टू आस्क युअर सेल्फ. सो हा जो आहे फर्स्ट ॲक्शन पॉइंट आहे आपला. मला हे विचारायचं होतं की कॅन वी पुट द पीपीटी ऑन, कॅन वी शेअर, राईट. वानखेडे सर, रामेश्वर सरांना जर आपल्याला दिलं ना तर ही कॅन शेअर द पीपीटी क्विकली. बिलकुल. थँक्यू. मी दुसऱ्या पॉइंटवरती जाते इमिजिएटली. वन्स यू रेकग्नाइज द जेंडर बायस, व्हॉट इज इम्पॉर्टंट इज एनकरेजिंग अ पॉझिटिव्ह होम एन्व्हायरमेंट. तुम्हाला माहितीये का सगळ्या गोष्टी घरून का सुरू होतात? कारण आपण छोट्या मुलांना वेगवेगळे मेसेजेस देत असतो. आता जी यंग कॉलेजची मुलं हे बघतायत, तुम्ही पण तुमच्या घरातलं वातावरण असेस करा. काय क्लाइमेट आहे, म्हणजे किस तरीके का माहौल है, इसको समझने की आप में ताकत होनी चाहिए. तुम्ही जर हे बघताय की, सर पॉइंट नंबर 2, येस, एनकरेज अँड बिल्ड अ पॉझिटिव्ह होम अँड स्कूल वर्क एन्व्हायरमेंट. व्हॉट हॅपन्स इज, आपण काय करतो की जेव्हा बोलतोय, हस्बैंड वाइफ जेव्हा बोलतायत, बहुत बार ऐसे हो जाता है कि हस्बैंड जो है बाहर इतने सारे लोन्स करके आता है, घर पूरा दाव पे लग जाता है, 2 दिन में घर का एविक्शन नोटिस आता है, और उस टाइम पे जब बीवी पूछती है तुम्ही मला सांगितलं काय नाही इतके फायनान्शियल प्रॉब्लेम्स होते, अँड काय रिप्लाय येतो तिथून, तुला काय सांगायचं, तुला काय कळतं का, डोकं आहे का तुला. दीज आर कॉमन रिस्पॉन्सेस जे आपल्या कानावरती येतात. मला मेजर डिसिजन मेकिंग मध्ये कुठेच रोल नसतो, रिस्पेक्ट नाहीये आपली एकमेकांबरोबर, जे जेंडर बेस्ड जो एक डिफरन्स होतो त्याच्यामुळे रिस्पेक्ट नसते. अँड जनरली विमेन आर व्हॉट यू कॉल इज आर नॉट ट्रीटेड वेल. कम्युनिकेशन बरोबर होत नाही, रिस्पेक्ट नाही, डिग्निटी नाही. ही छोटी, मग वो लड़का देख रहा है की पप्पा ने बोला मम्मी को बताने की जरूरत नाही, तो त्याच्या संसारामध्ये पण तेच करतो. मग बायकांना सांगायचं कशाला ना, लाईफ पार्टनर्स, नो, देयर इज नो कॉन्सेप्ट ऑफ लाईफ पार्टनर्स. देयर इज अ स्लेव दैट वी गेट इन आवर हाउसेस मोस्ट ऑफ द टाइम्स, जो 24 घंटे अपना ख्याल रखे, राईट. सो हा जो एक पॉझिटिव्ह होम एन्व्हायरमेंट आहे, वर्क प्लेस एन्व्हायरमेंट, इकडे तुमची लँग्वेज ट्राय टू ऑब्झर्व, अँड ॲज टीचर्स, ॲज प्रोफेसर्स ऑल्सो बी व्हेरी केअरफुल की तुम्ही काय यूज करताय, कुठले एक्झाम्पल्स यूज करताय. इज दॅट समवेअर वी आर काइंड ऑफ सपोर्टिंग अ जेंडर बायस. हा एक प्रश्न आपल्या सगळ्या टीचर्स समोर खूप मोठा असायला पाहिजे. देर आर स्कूल्स, लाईक देर आर ऑलमोस्ट 10 to 15 schools who are doing a project with us. They are trying to find out की क्लासरूम मध्ये जेंडर बायसेस कसे होतात, अनइंटेन्शनल. आय एम नॉट सेइंग एनीबडी इज इंटेन्शनल, अनइंटेन्शनल जेंडर बायसेस काय होऊ शकतात. तर पॉझिटिव्ह सकारात्मक घराचं एक एन्व्हायरमेंट हे पण मुलांसाठी खूप गरजेचं आहे. दॅट इज एक्स्ट्रीमली असेन्शियल, एक्स्ट्रीमली बेनिफिशियल. ओके, सो क्रिटिकल कॉन्व्हर्सेशन्सला स्कोप असायला पाहिजे. डिफिकल्ट कॉन्व्हर्सेशन्स घरामध्ये व्हायला पाहिजे. पण आपल्याकडे अशी एक चालना आहे की आपण डिफिकल्ट कधीच काही बोलत नाही, मुलांशी बोलत नाही, मुलींशी बोलत नाही, बच्चों के साथ तो बात ही नहीं होती है.
काही डिफिकल्ट असला ना आपण त्याला इग्नोर करतो आणि मग आपण पुढे जातो. राईट. द नेक्स्ट ऍक्शन पॉइंट इज कॅटेगरायझिंग विमेन. अँड आय एम श्योर जितके इतके लोग आहेत राइट इन द पैनल, ते व्यूअर्स बघणारे, हम लोग औरतों को कैटेगराइज करते हैं. हम कैटेगराइज करते हैं कि अगर उनका एजुकेशन बहुत ज्यादा है तो वो आदमी को डॉमिनेट करेगी, ती खूप डॉमिनेटिंग आहे, तिचं पद माहिती आहे ना तुम्हाला, ती घरी पण तसंच वागते, घरी पण ती ठाणेदार सारखंच वागते, घरी पण ती सीपी सारखंच वागते, घरी पण ती एसीपीच आहे. तो आपल्या पदावरून, आपल्या एज्युकेशनवरून किंवा आपल्या कपड्यांवरून ती खूप सोज्वळ आहे, ती साड़ी ते मैडम खूप. पण अगर कोई मैडम लेगिंग्स पहन कर आ रही है, कुर्ता पहन कर आ रही है, जीन्स पहन कर आ रही है, आप कौन होते हो उसको बोलने वाले? कोई भी लड़का हो चाहे लड़की हो, तुम्ही कोण आहात जे तिला कॅटेगराइज करताय की तिचं कॅरेक्टर सर्टिफिकेट्स तर काय हमखास आपण देतो, कारण आपण हा जो थर्ड ऍक्शन पॉइंट आहे ते कन्सिडरच करत नाही. अशी लेबलिंग चालू असते सतत, आणि हे फक्त पुरुष करत नाहीत, हे स्त्रिया जास्त करतात. आय वुड ट्राय टू से दिस. मृणाली मॅडम इज लाईक, मॅडम तुम्ही सतत ऑफिसमध्ये असतात, कॉलेजमध्ये असतात, हू टेक्स केअर ऑफ युअर किड्स? जेवण कोण करतं, मग स्वयंपाक कोण करतं, भेटतं की नाही त्यांना? मग मुलगा त्यांचा आजारी पडला, बाळ आजारी पडला, सो व्हॉट इज द फर्स्ट थिंग विमेन गेट टू हिअर? मग तुम्ही ऑफिसमध्ये आला आज, मग म्हणजे दे आर ट्राइंग टू टेल यू तुम्ही किती इररिस्पॉन्सिबल आहात. दे आर ट्राइंग टू लेबल यू, दे आर ट्राइंग टू जज यू. आणि हे सगळं ना आपली मुलं पिक करतात. वहां आप ये बात कर रहे हो किसी और लेडी को लेकर, वहां पे आपका बच्चा खेल रहा है, वो सुन रहा है, वो क्या समझ रहा है कि जो औरतें ऑफिस जाती हैं वो घर का ख्याल नहीं रख सकती, पीरियड, झालं, संपलं, बसलं त्याच्या डोक्यात. मग आता तो मोठा झाल्यानंतर तेच करणार. त्याची बायको किती जरी टॅलेंटेड असली त्याला म्हणणार तू चूल आणि मूलच करायचं. मला माहिती असं होत नाही. किंवा एखादी स्त्री जाते, तिचाच नवरा तिला सपोर्ट करत नाही तिच्या करिअरमध्ये, आणि सतत त्यांची भांडणं होतात ऑफिसला घेऊन किंवा कशाला घेऊन. मग ती मुलं तेच शिकतात की नाही, मम्मी के ऑफिस के जाने की वजह से ना बहुत झगड़ा होता था, तो मुझे नहीं चाहिए लाइफ पार्टनर जो काम करने वाली है, मुझे हाउसवाइफ ही चाहिए. राइट. सो हा जो एक आपण लेबलिंग करतोय, हा जो आपण एक ओव्हरऑल कॅटेगरायझेशन करतो. मग यंग मुलं तुम्ही काय करता कॉलेजमध्ये? अरे ये बहुत काली है, अरे नहीं ये गोरी है, ये मोटी है, अरे ये तो ये टाइम पास है, एक दिन से ज्यादा इसको झेल नहीं सकते, उसको 10 दिन से ज्यादा झेल नहीं, ये हाय मेंटेनन्स आहे. हे आपण पान शॉप वरती किंवा आपल्या कॉलेजच्या गेट्स वरती घोळका जो थांबतो तिकडे हे यंग बॉयज हेच करत असतात. लेबल कॅटेगराइज. मॅडम लोकांना पण ते लेबल कॅटेगराइज करतात खूप वेळांना. मॅडम लोकांना माहित नसतं ते. अँड इट इज सो डिफिकल्ट. म्हणजे आम्ही काय करायचं, आम्ही हे घालायचं की आम्ही हे घालायचं नाही, आम्ही मतलब लाईक देर आर 10 थिंग्स यू हॅव टू थिंक वेन यू आर गेटिंग रेडी. इज दिस कवर्ड, दिस इज कवर्ड. अरे किती कव्हर करणार तुम्ही? तुमच्या मेंदूच्या वरती जे कव्हर आहे ना त्याला तुम्ही काढा, देन एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. राईट. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि मी मुलांना जेव्हा हे शिकवते, आम्ही त्यांना एकच एक्झाम्पल देतो की कोई लड़की अगर बिना वस्त्रों के भी चल रही है आपके सामने, ती समोरून जाते, तुमच्यामध्ये इतकं संयम म्हणण्यापेक्षा तुमची ती एक यू शुड रिस्पेक्ट सो मच दॅट तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हारी नजर नीचे होनी चाहिए. ती काहीतरी असू देत, दॅट इज हर प्रॉब्लेम, दॅट इज हर लाईफ. जस्ट बिकॉज कुठलीही बाई लाईक तुम्ही जर ऑफिसमध्ये स्माइल करून वागताय, अँड आय थिंक आयसीसी कमिटी विल हॅव सो मेनी सच केसेस वे राईट की नाही. म्हणजे तिकडे इमिजिएटली वी टॉक अबाउट की एनी आयसीसी कमिटी, नॉट जस्ट दिस वन, एनी आयसीसी कमिटी, मग ते कॉर्पोरेटमध्ये असू दे किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये असू दे किंवा कॉलेज युनिव्हर्सिटीज असू दे किंवा स्कूल्समध्ये असू दे, एनीवेअर व्हॉट डू वी फाइंड की लडकी का ती खूप जर मोकळी आहे इन द ऑफिस स्पेस, and if she's filing a complaint, it goes against her. Why? Because we have already labeled. आपल्या डोक्यांमध्ये ते bias आहे की women are like this. If they are smiling, which means they are available. If I'm wearing a dress and I like it, that is my choice. I want to feel good about it. मला चांगलं फील करायचंय त्याच्याबद्दल. I'm not wearing because you can ask me out for a date or you can ask me out for something. Right? So don't categorize women. Don't label women. And see to it, workplace मध्ये, are we labeling women? Are we categorizing them based on their gender? Next point, sir. हे खूप महत्वाचं आहे आणि हा खूप कॉन्ट्रोवर्शियल, हे सगळे पॉइंट्स आमचे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे बरं का. आम्हाला इतके मेसेजेस आलेत मॅडम व्हॉट्सअपवरती की आणि स्त्रियांनी केलेले आहेत, तुम्ही सगळं भार मुलांवरती का टाकताय? मुली पण आजकाल खूप आगाऊ झालेले आहेत, त्यांना का सांगत नाही कोणी?
आगाव झालेले आहेत. आय मीन यू कॅन सी दी मेंटॅलिटी. देर वॉज वन ऑर टू मेसेजेस असे होते की वी थॉट की वी शुड, आम्ही पुढे जायचं की नाही जायचं ह्या प्रोग्रामला घेऊन. बट देन वी डिसाइडेड नो, वी आर गोइंग अहेड. होम मेकिंग सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जी बाई ऑफिसला जाते तिचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, जी बाई घरी बसून सगळं बघते तिचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे, जो पुरुष बाहेर जातोय त्याचंही कॉन्ट्रीब्युशन आहे, जो पुरुष घरी आहे त्याचंही कॉन्ट्रीब्युशन असू शकतो. ओके, तर कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं आहे. आणि आपल्या छोट्या छोट्या मुलांना हे शिकणं गरजेचं आहे. आणि आम्ही काय म्हणतोय, आम्ही व्हॉट वी आर ट्राईंग टू प्रपोगेट, की सगळ्या, जसं तुम्ही मुलीला म्हणता ना सासरी तुला त्रास होईल, तुला सगळं यायला पाहिजे, मुलीला ट्रेन करतात ना, साईड बाय साईड मुलांना पण ट्रेन करा ना. आज संध्याकाळचं जेवण ताट सगळी तू लावणार आहे, झाल्यानंतर उचलून तू सिंक मध्ये ठेवणार आहेस. आजचे एक दिवसाचे तू भांडी तू घासायची. वाय आर वी नॉट डुईंग दिस विथ आवर सन्स? वाय? म्हणजे सगळं ग्लास हातामध्ये आपण त्यांच्या देतोय, त्यांचं थाली उनके हाथ में जाके परोस के देते हैं. बॉयज शुड नो कुकिंग, बॉयज शुड नो होम मॅनेजमेंट. आणि होम मॅनेजमेंट फक्त धुनी भांडी आणि घर नसतं. होम मॅनेजमेंट इज अबाउट बजेट. होम मॅनेजमेंट इज अबाउट मॅनेजमेंट स्किल्स. तुम्हाला मॅक्झिमम होम मॅनेजमेंट भेटू शकतात. डिसिप्लिन येते, रिस्पॉन्सिबिलिटी येते. आणि तिथेच आपण मुलांना ना बिलकुल इन्व्हॉल्व्ह करत नाही. मुलींना करून घेतो आपण, पण मुलांना टोटली फ्री सोडतो. म्हणजे सण आला की सगळं काम मुली आईची हेल्प करतात. आणि किती तर मुली अशा आहेत हु आर ऍक्च्युअली हेल्पिंग इव्हन ड्युरिंग एक्झाम्स. मी बघितलेले, उद्या एक्झाम असते पण संध्याकाळच्या पोळ्या त्यांनीच करायचं, भांडी त्यांनीच धुवायचं. इट्स, आय फील व्हेरी बॅड. म्हणजे इतक्या चांगल्या टॅलेंटेड मुली असतात पण घरचे त्यांचे त्या जबाबदारी असतात ना. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग हीच मुलगी जेव्हा ही कॉलेजमध्ये असं ज्याला म्हणतो आपण की मल्टीटास्किंग करतीये, मग ती लग्न झाल्यानंतर पण बिचारी करतेच ना. जॉब झाल्यानंतर, मुलं झाल्यानंतर, प्रेग्नंट झाल्यानंतर पण ती करते. प्रेग्नंट झाल्यानंतर पण घरचं बघायचं, ऑफिसचं बघायचं, सगळ्यांचं बघायचं आणि सगळ्यांचे मूड पण सांभाळायचे. वाय कांट वी टीच बॉयज की सगळ्यांचे मूड सांभाळायची जबाबदारी तुमची पण आहे, कारण तुम्ही पण ह्या घरामध्ये राहताय. तर मॅनेजमेंट इज टू मच. होम मॅनेजमेंट जर आपण मुलांना शिकवलं, आणि हे गरजेचं आहे, नॉट बिकॉज की लडकियों को तकलीफ होतीये, नो. तुमचा मुलगा अजून कॉन्फिडेंट होईल. तुमचा मुलगा आज परदेशातून जाऊन, आता कोविडमध्ये there was one survey which said की most of the Indian boys and Asian boys suffered a lot during COVID, कारण they were dependent on the cooks. आता परदेशामध्ये स्पेशली they were dependent on the cooks की येऊन ते जेवण करणार. पण कोविडमुळे काय झालं, सगळे हॉटेल्स बंद, सगळं बंद, कोणी तुमच्या घरी येऊ शकत नाही. इट वॉज डिफिकल्ट फॉर देम टू कुक, इट वॉज डिफिकल्ट फॉर देम टू मॅनेज द हाऊस. दीज आर स्किल्स. हे स्किल्स आहेत, लाईफ स्किल्स आहेत हे. आणि तिथून आपण मुलांना वंचित ठेवतो. बॉईज नो इन्व्हॉल्वमेंट. आणि मी तुम्हाला सांगते, 7-8 वर्षाची मुलं ना, दे सी देअर मदर्स अँड दे जनरली कम, दे रन अँड दे कम अँड दे हेल्प, दे वॉन्ट टू. पण आपण डिटेम नाही, तू हे करू नकोस, आपणच त्याला सेग्रिगेट करतो आणि साईडला करतो. डोंट डू दॅट. सो एव्हरी वन हॅज टू कॉन्ट्रीब्युट इन होम मेकिंग. आणि जी मुलं ऐकतायत, आय एम शुअर माझे डीएव्हीचे व्हॉलेंटियर्स ह्याच्यामध्ये ऐकतायत, बाकीचे कॉलेजेसची मुलं ऐकतायत. आय वॉन्ट यू टू स्टार्ट हेल्पिंग युअर मदर्स, हेल्पिंग युअर सिस्टर्स, कारण दिस इज, यू आर ऑल्सो अ फॅमिली मेंबर. ओके, सो दॅट इज द नेक्स्ट पॉइंट. 5th पॉइंट सर, हे खूप महत्वाचं आहे. हा माझा खूप इम्पॉर्टंट आणि मला असं वाटतं की दिस इज अ व्हेरी क्लोज टू माय हार्ट ॲक्शन पॉइंट. टीचिंग बॉयज अबाउट इमोशन्स अँड फिलिंग्स. जसं मी म्हटलं की मुलांना इमोशन्स एक्सप्रेस करण्याचा स्पेसच आपण देत नाही. मुलांनाही तेवढंच वाईट वाटतं, मुलांनाही तेवढंच दे आर इमोशनल, दे आर ह्युमन बिंग्स ॲट द एंड ऑफ द डे. ह्युमन बिंग्स आहेत ते. तर ह्युमन्स असला की इमोशन्स आर देअर. हाऊ कॅन यू से दॅट देर इज नो पॉसिबिलिटी ऑफ इमोशन्स. आणि छोट्या मुलांना आत्तापासून, आय थिंक इव्हन इन वर्क प्लेसेस मेन शुड बी अलाउड टू इमोट. यू शुड, आणि तुमची मुलं तुम्हाला बघतायत ॲज प्रोफेसर्स, ॲज टीचर्स, दे शुड सी दॅट इमोशनल साईड ऑफ यू. अँड इमोशन्स आर वीक, हा बेसिक थिंकिंगच रॉंग आहे. मी एक सायकोलॉजिस्ट म्हणून म्हणतेय की इमोशन्स आर नेव्हर वीक ऑर स्ट्रॉंग. नो, हाऊ यू युटिलाइज, हाऊ यू अंडरस्टँड दोज इमोशन्स, तुम्ही कसं समजून घेताय आणि त्याचा वापर आणि ऍक्शन काय घेताय त्या इमोशन्सवरती, ते स्ट्रॉंग किंवा वीक असू शकतं. समजतंय का तुम्हाला? सर, आय वॉन्ट ऑल ऑफ अस टू अंडरस्टँड की बॉईज ऑल्सो नीड टू एक्सप्रेस देअर इमोशन्स अँड दे हॅव टू एक्सप्रेस इट फ्रीली, छोट्या मोठ्या सगळ्या गोष्टींवरती. आणि आपण त्याला बॉय टू बाय व्हॅलिडेटिंग होत नाही. बॉईज काय करतात, एका सर्व्हेमध्ये सांगितलं की मेन अँड बॉईज एक्सप्रेस मोर बिफोर देअर लाईफ पार्टनर्स, मदर्स, सिस्टर्स किंवा फिमेल फ्रेंड्स. दे फील सेफ, राईट, कारण विमेन रिलेट टू इट.
पण इट्स व्हेरी डिफिकल्ट फॉर मेन, म्हणजे पुरुषांसमोर आपले इमोशन्स एक्सप्रेस करत नाही. का? कारण व्हॅलिडेशनच होत नाही ना. व्हॅलिडेशन होत नाही म्हणजे काय, की जर आता वानखेडे सरांनी रामेश्वर सरांना सांगितलं की मुझे ये लग रहा है, मुझे बुरा लग रहा है, मुझे बहुत उदासी आ रही है आजकल, कोविड का टाइम है, वट एवर, तो रामेश्वर सर क्या करेंगे? रामेश्वर सर आपका क्या रिस्पॉन्स होगा वानखेड़े सर के लिए लड़का करके? एक तो पहले हंसूंगा पहले, ये क्या बोल रहे हैं बोल के. राइट. और वही वही रहेगा, क्योंकि हम पहले ऐसे कभी बात किए नहीं है इस सब्जेक्ट पे. राइट. तो ऐसे ही होगा फिर. आप हंसोगे, आप उनका मजाक उड़ाओगे, फिर आपका ग्रुप जब मिलेगा आप सब लड़कों का, तब वहां पे आप बोलोगे कि ये देखो ये इंसान ऐसे ऐसे बोल रहा है. आप पूरी स्लैंग जो भी दोस्तों में यूज की जाती है वो करके आप उनका, तो वो फिर वानखेड़े सर क्या करेंगे? ही विल स्टेप बैक, ही विल से नहीं बाबा, कुछ बोलना ही नहीं है किसी के सामने. एंड बॉयज के इमोशंस को वैलिडेट करना बहुत जरूरी है. तो इसमें रोल आता है फादर्स का, पिता. और हमारे कल्चर में पिता हमेशा एब्सेंट होते हैं. उनको लगता है कि बच्चा पैदा करना एक जिम्मेदारी है और उसका खाना पीना एजुकेशन के लिए पैसे देना, आई एम द बेस्ट फादर इन द वर्ल्ड, ऐसे लगता है उनको. ये दो चीजें हो गई तो उनको लगता है वो पिता बन गए. नो, पिता आप तब बनते हो जब आप सच में अपने बच्चे को गाइड कर सकते हो, उसके फ्रेंड बन सकते हो, उसके साथ कनेक्ट हो सकते हो. कनेक्शन अँड एंगेजमेंट ज्याला म्हणतो ते मिसिंग आहे आपल्या फॅमिलीजमध्ये. आणि पिता म्हणजे धाक, फक्त धाक दाखवायचं. मैं आदमी हूं ना, मैं धाक दिखाऊंगा, हा जो ऍटिट्यूड आहे ते बदलायला पाहिजे. मग ती मुलं ना इमोशन्स कुणासमोर सांगतात? आई समोर सांगतात की नाही? म्हणजे आई बिकम्स द मोस्ट कम्फर्टेबल पर्सन. आई इज एव्हरीथिंग. आईशी मग भांडतो पण, आईला सगळं काही प्रोजेक्शन पण आईवरतीच होतं. सो टीचिंग अवर बॉयज अबाउट इमोशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड मला असं वाटतं की हे ग्रॅज्युएट लेवलला पण मॅम, इफ यू कॅन इन्कॉर्पोरेट इमोशनल लिटरसी ज्याला म्हणतो आपण, वर्ड ऑफ द डे करतो, सगळं करतो. आय थिंक इन युअर कॉलेजेस अँड इन युनिव्हर्सिटी कॅम्पसेस यू कॅन जस्ट हॅव इमोशन ऑफ द डे इन वन ऑफ द सेशन्स, वेर एव्हर. You just name that emotion. There are 200 plus emotions. And when I'm saying I'm sad, मला जर मी सांगते की सॅड, खरं तर मला राग येतोय, पण मी फक्त सॅड आहे म्हणते, तर मी काय करते? आय बिकम सॅड. आय एम नॉट युटिलायझिंग. किंवा मी अँग्री नाही आहे, मी डिसअपॉइंटेड आहे. वानखेडे सर, आय एम व्हेरी डिसअपॉइंटेड विथ यू, आय एम एक्स्ट्रीमली डिसअपॉइंटेड विथ यू. पण मला ते डिसअपॉइंटेड हा वर्डच माहित नाही. मी काय म्हणते? मी खूप रागात आहे. मग रागामध्ये माझा टोन पण रागाचा होतो, भांडण पण करून टाकते, सगळं होऊन जातं ऍज कलिग्स. बट इफ आय एम अंडरस्टूड की नाही, आय एम डिसअपॉइंटेड, माझ्याकडे ती वोकॅबलरी असली की मी व्यवस्थित इमोशन एक्सप्रेस करेन, अँड ॲट द सेम टाइम आय कॅन ट्रान्सलेट इट इन टू द राईट ऍक्शन. ते होणं खूप गरजेचं आहे. राईट. द नेक्स्ट पॉइंट सर. पलीकडून टाकता येत नाही. नेक्स्ट पॉइंट सर. ब्रैट प्रूफिंग बॉयज. ये बहुत सिंपल है लेकिन बहुत महत्व का है. हम अपने लड़कों को अलग ट्रीटमेंट देते हैं और उनको जैसे बोलते हैं ना कि अमीर बाप का बिगड़ा पिल्ला इज अ टर्म, बिगड़ा पिल्ला. और हम लोग चाहे गरीब हो चाहे अमीर हो, अपने जो लड़कों को है बिगड़ा पिल्ला ही बना देते हैं. इतना प्यार, इतना लाड, इतना सब कुछ. शादी के बाद उनको बहुत डिफिकल्ट होता है उनकी वाइफ्स को एडजस्ट करना, बिकॉज इतने लाड में इतना अटेंशन, इतना लाड इज वेरी हार्मफुल फॉर देम. डिसिप्लिन देम विथ लव, डिसिप्लिन देम विथ फर्मनेस. तर जितने लड़के हैं, मतलब बाइक मांगा बाइक दिया, फोन मांगा फोन दिया, कपड़े मांगे कपड़े दिए, शूज मांगे शूज दिए, हर चीज आप उनको बस ऐसे हाजिर कर रहे हो, तो वो टैंट्रम थ्रो करेंगे. फिर जब किसी लड़की को प्रपोज करते और वो मना करती है, तब तो चोट बहुत लगती है इन लाडले लोगों को, क्योंकि उनको किसी ने मना ही नहीं किया है किसी चीज के लिए. और अगर कोई लड़की इनको मना करती है, कोई कुठल्या मुलीने त्यांना नाही म्हटलं, तर दॅट इज लाईक अ बिग धक्का. असा धक्का की मग आम्ही ऍसिड विकत घ्यायला जातो, आम्ही हॉकी स्टिक्स घेऊन जातो, किंवा आम्ही स्वतःच्या हाताला कापतो, किंवा आम्ही रस्त्यावरती जाऊन वी टॉक बॅड अबाउट द गर्ल. मग आपण एका मुलीने जर नाही म्हटलंय तर ते नाही असतं, तिथे थांबायला पाहिजे. तुम्ही तुमचे फिलिंग्स एक्सप्रेस केले की तुम्हाला ती मुलगी आवडतीये, ती काय म्हटलं नाही, विच मीन्स इट स्टॉप. तिच्या मागे जाऊन जाऊन पुन्हा पुन्हा विचारायचं, का ग, का सांग, का. शी सेड नो, दॅट इज इनफ, इट द मॅटर एंड्स देअर. तर हे जे आहे हे ब्रॅट प्रूफिंग नाही आहेत. आपले मुलांना आपण असे स्पॉइल्ड ब्रॅट्स ज्याला म्हणतोय, बिगडा पिल्ला बना रहे हैं.
सो दिस इज समथिंग दॅट हॅज टू बी टेकन केअर ऑफ. दामिनीचा जो केस झाला होता निर्भयाचा, त्या केसमध्ये BBC वरती एक डॉक्युमेंटरी आहे, त्याच्यामध्ये जितक्या लोकांनी रेप केला, जे जितके पण कन्व्हिक्ट्स होते, त्यांना इंटरव्ह्यूमध्ये विचारलं, नन ऑफ देम शोड रिग्रेट. आणि ते जाऊ दे, त्यातल्या एका जो कन्व्हिक्ट होता त्याची आईने शी डिफेंडेड, उसमें क्या है, लड़का है ना, उसने किया, उसकी इतनी सजा दोगे क्या उसको. सो यू कॅन इमॅजिन द इम्पॅक्ट. म्हणजे त्यांच्या घरांमध्ये बहुतेक 2-3 दिवस जेवण पण नसेल. म्हणजे इट इज दॅट बॅकग्राऊंड. अँड इट इज नॉट जस्ट द बिलो पॉवर्टी लाईन बॅकग्राऊंडचा ॲटिट्यूड आहे. एक्सक्यूज मी, द क्रीमी क्राऊड ऑल्सो त्यांच्या पैशाच्या आडमध्ये हे सगळं गोष्ट चालू असते. दे आर कव्हरिंग इट अप विथ देअर इन्फ्लुएन्स अँड विथ देअर मनी, बट देर आर ब्रॅट्स एव्हरीवेअर. तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे टीनेज प्रेग्नन्सीज होत नाहीत? किती टीनेज आपल्या सोलापूरमध्ये पण होतात. वी आर अवेअर ऑफ इट व्हेरी इझिली. कारण काय, ब्रॅट प्रूफ. तुम्ही सॉरी म्हणून साईडला होऊ शकत नाही, राईट? आणि मुलींना कसं सांगितलं जात आहे की यू कॅनॉट से नो टू थिंग्स. इफ समवन इज व्हेरी ओव्हरपॉवरिंग देन द गर्ल्स ऑल्सो कीप क्वाइट मेनी टाइम्स. सो ब्रॅट प्रूफिंग युअर बॉयज, क्रिएटिंग मिनिंगफुल एक्सपिरियन्सेस, म्हणजेच घरी त्यांच्याबरोबर व्यवस्थित टाइम स्पेंड करणं. अँड आता जबाबदारी पेरेंट्सवरती तर आहेच, मेन जबाबदारी पेरेंट्सवरती आहे, पण ॲज प्रोफेसर्स, ॲज टीचर्स, इट इज माय हंबल अपील की आपण, माहिती आहे आपण अशा समाजात राहतोय की हे चेंजेस एकदम येणार नाही, पण तुमच्या क्लासरूम्समध्ये पण, इव्हन ॲट युनिव्हर्सिटी लेवल्स, आय वुड से की असा एक सेफ स्पेस तुम्ही क्रिएट करू शकता जिथे स्टुडंट्स येऊन तुमच्याबरोबर कनेक्ट होऊन त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगू शकतील, किंवा तुम्ही एक मिनिंगफुल क्लासरूम करू शकता where boys can definitely feel safe to express their feelings. Next, sir. Consent culture आपल्याकडे बिलकुल नाहीये. Consent is no is a no. Right? नाही म्हटलं की नाही असतं ना ते. मग कन्सेंट मध्ये कसं असतं ना आपल्याकडे की अरे ती गप्प बसली म्हणजे पण होच आहे. मुलगी गप्प बसली, सायलेंट असली तरी होच आहे. तर हा एक बॉईजला कन्सेंट कधीच त्यांना मागावी लागत नाही आणि त्यांना इझिली भेटते, आणि मुलींना नेहमी कन्सेंट मागावी लागते. तर आपल्या बॉईजला, स्पेशली बॉईजला, पुरुषांना आपण हे शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि दिस इज वन ऑफ द रिझन्स, कारण आपल्याकडे कन्सेंट कल्चर नाहीये, रेप्सचा रेट इतका वाढतोय, बिकॉज वी नीड टू क्रिएट अ कन्सेंट कल्चर. युनिव्हर्सिटीज, वर्क प्लेसेस, एव्हरीवेअर. ओके, सो पे अटेन्शन टू दिस. आणि घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण हे चेंज करू शकतो. Where every time you seek permission from your children and your children should seek permission from you. दोघांनी पण एकमेकांची परमिशन घेणं खूप खूप गरजेचं आहे. आणि मुलांना सांगते, जे कॉलेजची मुलं आहेत त्यांना हे लक्षात घ्यायचंय की जर एखादी मुलगी अगदी एन्थुझियास्टिकली हो म्हणतीये, हो चालेल, आय एम रेडी टू गो हेड विथ यू, पण ॲट एनी पॉइंट वेन शी सेज नो, आय एम नॉट शुअर, विच मीन्स दॅट इट इज अ नो. सो कन्सेंट हॅज टू बी एन्थुझियास्टिक. आणि जे तरी एन्थुझियास्टिक नाहीये, दबावाखाली आहे, तर दॅट इज नॉट अ कन्सेंट. नेक्स्ट पॉइंट, सर. अगेन दिस इज इम्पॉर्टंट. कॉलेजच्या मुलांना मी सांगते, आपके इंस्टाग्राम पे कितने लाइक्स है, फेसबुक पे कितने लाइक्स है, कौन किसको कितना फॉलो करता है, उससे कोई महान नहीं बनता है. या आप दिखते कैसे हो, आपके 6 पैक एब्स है कि नहीं, आप मस्क्यूलर बॉडी है कि नहीं, आपके पास कितना पैसा है, कितनी इज्जत है, ये सारी चीजें इंपॉर्टेंट नहीं है. इंपॉर्टेंट है की आप अंदर से खुद के बारे में क्या महसूस करते हैं, तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताय ॲज अ पर्सन, खूप महत्वाचं आहे. आणि ॲज कॉलेज स्टुडंट व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की तुम्ही स्वतःच्या सेल्फ डेव्हलपमेंटवरती खूप लक्ष देणं गरजेचं आहे. आणि समोरच्या मुलीच्या फक्त लुक्सवरती जाणं, किंवा तिच्या मागे किती फॉलोअर्स आहेत इंस्टाग्रामवरती जाणं, किंवा ती किती एज्युकेटेड आहे, हे सगळ्या गोष्टी नसून की ती एक व्यक्ती म्हणून काय आहे, ह्या गोष्टीवरती तुमचे डिसिजन्स बेस्ड असायला पाहिजे. तर सेल्फ वर्थ जो असतो तो बॉईजमध्ये नेहमीच कमी असतो. आय डोंट नो, पण आमच्या जनरेशनमध्ये वी हॅड दिस राज बब्बर, स्मिता पाटीलचे मूवीज, जिथे राज बब्बर ऑफन प्लेड द रोल ऑफ इगोइस्टिक मैन, ज्याला आवडायचं नाही की भाई उसकी जो लेडी है वो थोड़ा प्रोग्रेस ज्यादा कर रही है या सक्सेसफुल ज्यादा हो रही है. So that's how I believe that it is important to teach boys the importance of self-worth, ज्याला म्हणतो की how do you develop yourself, त्यांचे पर्सनॅलिटी डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे. स्वतःला ओळखणं गरजेचं आहे. लोक क्या कहेंगे हा ॲटिट्यूड मुलांनी सोडायला पाहिजे.
आणि स्वतःला ओळखून स्वतःच्या करिअरवरती स्वतःच्या प्रगतीसाठी फोकस करणं हे महत्वाचं आहे. आणि समोरच्या व्यक्तीमध्ये पण हेच सगळं बघायचंय तुम्ही की तो स्वतःला किती ओळखतो, त्याचे बिलीफ सिस्टम काय आहे, तो काय विचार करतो, त्याची विचार किती चांगले आहे, ह्या गोष्टीवरून तुम्हाला लोकांबरोबर कनेक्ट करायला पाहिजे, नॉट ऑन दी अदर कॅटेगरीज जे मी आता सांगितले. ओके, नेक्स्ट पॉइंट सर. जसं मी सांगितलं एका पॉइंट अगोदर मी सांगितलं होतं की पॉझिटिव्ह होम एन्व्हायरमेंटमध्ये की जनरली लग्न झाल्यानंतर आपण असं शिकवतोय, आपण एक असा एक्झाम्पल ठेवतो मुलांसमोर की बाबा म्हणजे फक्त फीस देणार स्कूलची आणि तुमचं खाणं पिणं बघणार आणि तुम्हाला जन्म घालणार, ह्या दोनच गोष्टी बाबांची जबाबदारी आहे. नो, पण मुलांना कमिटमेंट काय असते एका रिलेशनशिपमध्ये खूप महत्वाचं आहे ते शिकवणं, लॉयल्टी काय असते ते शिकवणं गरजेचं आहे आणि की त्यांना पण सतत एफर्ट्स घालावे लागतात. फक्त लग्न केलं आणि झालं असं नसतं. लग्नानंतर पुरुषांनी तेवढेच एफर्ट्स घालायला पाहिजे जितकी त्यांची स्त्री किंवा त्यांची पार्टनर घालत आहे. सो बोथ द पार्टनर्स हॅव टू कॉन्ट्रीब्यूट. आणि हे आपण मुलांना कधीच किती वेळा आपण बसून मुलांना हे बोलतो की भाई कमिटमेंट दोनों साइड से लगेगी, यू हॅव टू वर्क फॉर इट. आणि लॉयल्टी कमिटमेंट एफर्ट्स नसतात म्हणून कित्येक स्त्रिया ज्या असतात त्यांना त्यांचे हस्बंड मधूनच सोडून जातात. आपण जे बघतो ना, अबॅन्डन करून जातात, म्हणजे असं अगदी वाऱ्यावरती सोडून गेल्यासारखं ती जातात. तो मुलांना कमिटमेंट काय असते, प्रतिबद्धता ज्याला म्हणतो, एफर्ट्स प्रयास ज्याला म्हणतो, आणि ओव्हरऑल ज्याला म्हणतो की लॉयल्टी. लॉयल्टी म्हणजे की तुम्ही दुसऱ्या पार्टनर बरोबर जाताय, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर करताय ते तर आहेच, पण लॉयल्टीचा अर्थ काय असतो की माझ्या रिलेशनशिपमध्ये माझ्या संबंधांमध्ये जर कुठला प्रॉब्लेम येतोय तर मी पूर्ण एफर्ट्स घालून त्याला सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल. मी डिस्ट्रॅक्ट होऊन दुसऱ्या पार्टनरकडे किंवा दुसरा प्रॉस्पेक्ट बघणार नाही. मी ह्याच रिलेशनशिपमध्ये कमिटेड राहून स्वतःवरती काम करेन. ओके, दॅट इज व्हॉट इज नीडेड. म्हणजे आपल्या मुलांना, पुरुषांना हे शिकण्याची खूप गरज आहे. नेक्स्ट पॉइंट सर. सेक्स एज्युकेशन हे सगळीकडे घडतंय ओव्हरऑल, राईट. जसं मी म्हटलं की मुलींना जसं सांगायची गरज आहे अबाउट मेन्स्ट्रुअल सायकल अँड दे आर चेंजेस, मुलांनाही त्याची गरज आहे. पण इथे मी म्हणतेय इंटिमसी. इंटिमसीचा अर्थ असतो की मुलांना काय वाटतंय माहितीये का की विमेन आर सेक्स ऑब्जेक्ट्स, गर्ल्स आर सेक्स ऑब्जेक्ट्स, आणि आपण त्यांना फक्त सेक्शुअलीच बघू शकतो. एक असा जो एक ॲटिट्यूड आहे मुलांना आपण दिलेला आहे की मुलगी म्हणजे आपण सेक्शुअलीच बघू शकतो. पण आपण मुलगी म्हणून ती माझी फ्रेंड असू शकते, ती माझी कलीग असू शकते, ती माझी बिझनेस पार्टनर असू शकते, किंवा ती एक व्यक्ती आहे. एक व्यक्ती म्हणून मला तिच्याबरोबर कनेक्ट व्हायचंय. हा उद्देश आहे ह्या ऍक्शन पॉइंटचा. इंटिमसी, इंटेलेक्च्युअल इंटिमसी शोधणं गरजेचं आहे. सोशल इंटिमसी असायला पाहिजे. हे सगळं शिकवायला पाहिजे आपण मुलांना की इंटेलेक्चुअल इंटिमसी म्हणजे काय. इंटेलेक्चुअल इंटिमसी म्हणजे कि तुम्हारा एक इंटेलेक्चुअल लेवल पे किसी के साथ जमता है. हम कॉन्फ्रेंसेस में जाते हैं, कहीं पे जाते हैं, हमको कोई मिलता है तो यू ऑटोमॅटिकली इंटेलेक्चुअली कनेक्ट विथ दॅट पर्सन की अरे यार हमारा तो. आणि तिकडे लिंग इम्पॉर्टंट नसतो. समटाइम्स विमेन कनेक्ट विथ विमेन, बॉयज कनेक्ट विथ गर्ल्स, गर्ल्स कनेक्ट विथ बॉयज, इट कॅन बी एनी विच वे. पण दॅट इंटिमसी वेगवेगळ्या प्रकारची असते. इंटिमसी म्हणजे फक्त सेक्शुअल इंटिमसी नसते. हे बाब मुलांना शिकणं गरजेचं आहे. मग कॉलेजेसमध्ये काय होईल, विल बी मोर हेल्दी एन्व्हायरमेंट. आता कसं आहे, अ बॉय अँड अ गर्ल गेट टुगेदर ओनली इफ दे आर डेटिंग. आमच्या वेळी तर असं असायचं स्टील देर वॉज दिस फ्रेंडशिप कल्चर. आता तसं राहिलेलं नाहीये. दे हॅव टू बी इन अ रिलेशनशिप टू बी टुगेदर, विच इज व्हेरी वियर्ड. म्हणजे असं नाही घडायला पाहिजे. सो मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं कनेक्शन की अलग अलग पहलू हो सकते हैं. इट इज नॉट जस्ट सेक्शुअल इंटिमसी. That should be the last priority after the age of 22-23 once you are settled in your career. Not before that. Not before that. Before that, intimacy has to be on a emotional plane, physical intimacy. आणि physical intimacy घरी भेटत नाही, मुलांना खूप कमी भेटते, मुलींना भेटते जास्त. त्याच्यामुळे पण मग ते सेक्शुअली ॲग्रवेटेड त्यांचं एक ॲटिट्यूड होऊन जातं. सो मदर्स, फादर्स शुड हग देअर चिल्ड्रन, शुड सिट क्लोजर टू देअर चिल्ड्रन, शुड होल्ड देअर हँड्स. ह्या सगळ्या गोष्टी पालकांनी पण करणं गरजेचं आहे. नेक्स्ट सर. या दिस इज अगेन अनदर कॉन्ट्रोवर्शियल पॉइंट. ह्याला पण खूप आम्हाला कारण आपण चॅलेंज करतोय ना, आपण म्हणतोय की लाईफ पार्टनरच्या ग्रोथमध्ये मदत करा. तो लाईफ पार्टनरची ग्रोथ म्हणजे फक्त करिअरमध्ये नसते. लाईफ पार्टनरची ग्रोथ म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट ऑफ युअर लाईफ पार्टनर इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे मुलांनी शिकणं गरजेचं आहे. कारण देर इज सो मच ऑफ स्ट्रेस. जर घरचे रिस्पॉन्सिबिलिटीज आपण शेअर केले, जर आपण आपल्या पार्टनरला विचारलं की तुला काय पाहिजे, नेमकं काय पाहिजे, व्हॉट आर युअर हॉबीज, तुला काय करायचंय, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
हर सक्सेसफुल आदमी के पीछे एक सक्सेसफुल औरत का हात होता है बोलते हैं. कालच मला आतिश शिरसट जे आहे संभव फाउंडेशनचे त्यांनी सांगितलं की हर सक्सेसफुल आदमी के पीछे औरत का हाथ होता है और हर औरत के तकलीफ के पीछे आदमियों का एक आदमी डेफिनेटली रहता है. सो इथे आपण काय म्हणतोय, चेंज दॅट रोल, बी सपोर्टिव्ह. तुमच्या लाईफ पार्टनरचा ग्रोथमध्ये तुम्ही सपोर्ट करा. पर्सनल ग्रोथ, प्रोफेशनल ग्रोथ, सोशल ग्रोथ. उनको तुम ऐसे करते हो कि एक वॉशिंग मशीन घर में लाइए कपड़े धोने के लिए, तो हम उसको जितना यूज करते हैं बस खत्म, फिर चेंज करते हैं. इधर हम चेंज होने का भी स्कोप नहीं आ जाता है, बट कंटिन्यूसली पूरी लाइफ बेचारी औरतों की जाती है, घुटने दुखने लगते हैं. देर आर सो मेनी एंड दे फील सो निग्लेक्टेड. पति है लेकिन अबैंडन फील होता है, बच्चे हैं लेकिन अकेला फील होता है. सो यू हॅव टू सपोर्ट युअर. अँड कितीतरी हाऊसवाईफ्स आहेत त्यांना वाचन खूप आवडतं पण वेळच देत नाहीत आपण. दे लाईक रीडिंग, दे लाईक डुईंग स्टफ, बट दॅट्स नॉट हॅपनिंग. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि यंगस्टर्स जितके कॉलेजची मुलं बघतायत, डू दिस, हेल्प युअर लाईफ, हॅव दिस एज अ नेम वेन यू गेट मॅरिड. लग्न झाल्यानंतर मी माझ्या लाईफ पार्टनरच्या ग्रोथमध्ये फुल कोऑपरेशन करणार आहे. जसे आता मी बोलतीये, माझे हस्बंड माझ्या मुलांची काळजी घेत आहेत तिकडे बाहेर. ही इज टेकिंग केअर, ही इज बेबी सिटिंग द किड्स. इट्स इम्पॉर्टंट. हे रोल्स एकमेकांसाठी पिक करणं गरजेचं आहे. आणि मला ह्याच्यातून पैसा पण भेटत नाहीये. आय एम डुईंग इट फॉर पॅशन, राईट? आणि ते सपोर्ट करतायत. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट पॉइंट सर. जो हा जो पॉइंट आहे मॅन बॉक्स, पॉल केविन नावाचे रिसर्चर आहे, तुम्ही पण हे पाहू शकता. त्यांनी हा प्रयोग केला होता आणि त्यांना जसं आम्ही पण इंटरव्ह्यू घेऊन लोकांकडून जे आम्हाला बेसिक पॅरामीटर्स भेटलेले आहेत, तसंच मॅनबॉक्स नावाचा एक त्यांनी कॉन्सेप्ट तयार केला होता. त्यांनी पण काय केलं, वेगवेगळ्या देशातल्या लोकांना, पुरुषांना इंटरव्ह्यू केलं आणि त्यांना विचारलं की सच्चा मर्द कैसे बनता है या व्हॉट इज रिअल मर्द. तर आम्ही जे पॉइंट्स म्हटलेले ऑलमोस्ट तेच पॉइंट्स त्याच्यामध्ये आहे. सेल्फ सफिशियन्सीचे, अग्रेशनचे, की मेन हॅव टू बी अग्रेसिव्ह. तर जे सोसायटीच्या धारणा असतात, तो मॅनबॉक्स आता आपल्याला तोडणं, ते जी एक फ्रेम आहे त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. वी हॅव टू ब्रेक दॅट मॅनबॉक्स ॲज मेन. आणि आपल्याला हेल्दी मॅस्क्युलिनिटी रिडिफाईन करायची आहे. आणि हेल्दी मॅस्क्युलिनिटी काय आहे, ह्याच्या अगोदरचे जे 11 पॉइंट्स आहेत आणि हा 12वा पॉइंट आहे, जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये थोडं थोडं वापरायला सुरुवात केली तो यू आर डन. यू विल बी एबल टू डेफिनेटली डिफाईन हेल्दी मॅनहुड. ओके, that's all from our side, ma'am. Thank you so much for listening to us. Any doubts, any questions on the floor, किंवा YouTube वरती मुलं काही प्रश्न जर विचारतायत, whatever. Panel is also, I would appreciate if you all can give us the feedback also. काही क्वेश्चन्स असतील तर घ्या वानखेडे सर, कोणाचे. हा, ते सर काय प्रश्न असतील तर आपल्याला घेता येतील का राऊत सर? काही बॉक्स मध्ये आले आहेत का प्रश्न? हा, ते सांग. चॅटरूम मध्ये किंवा आले असतील तर आपण घेऊयात. क्वेश्चन नाहीये, अप्रिसिएशन आहे सर चॅट बॉक्स मध्ये सध्या. थँक्यू. मॅडम एक 2 मिनिट बोलू शकते का? चांगलं आहे, चांगलं. बोला बोला. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. फडणवीस मॅडम नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. मी काल एक फेसबुकवर एक लेख वाचला. तुमच्या या आत्ताच्या ज्या संभाषणानंतर मला तो सांगावासा वाटला म्हणून मी बोलते की एका लेडीने तो लेख लिहिला होता, छोटासाच होता, पण त्यात तिने असं सांगितलं होतं की तिची मुलगी, एक 12-13 वर्षाची मुलगी बसनी प्रवास करत होती आणि त्यावेळेस तिच्या म्हणजे जवळ एक मुलगा पण बसलेला होता आणि तिला मे बी तिच्या आईने सांगितलं असेल किंवा नसेल किंवा तिला माहित नसेल, पण तिची फर्स्ट टाइम तिची पाळी आली होती आणि त्यावेळेस तो जो मुलगा होता त्यांनी तिचं म्हणजे तिचा ड्रेस खराब झालेला पाहिला आणि त्यांनी त्याचं स्वतःचं स्वेटर काढून तिला दिलं मुलीला आणि हे स्वेटर तू रॅप कर स्वतःभोवती आणि घरी जा.
तर ती मुलगी त्यावेळेस काही बोलू शकली नाही. तिने हा किस्सा घरी जाऊन आईला सांगितला आणि तिच्या म्हणजे त्या गोंधळात तिने त्या मुलाचं नाव विचारलं नाही किंवा इतर काहीच विचारणा केली नाही. पण तिच्या आईने तो लेख लिहिला होता की माझ्या मुलीला मदत करणाऱ्या या मुलाच्या आईने त्याला संस्कार किती चांगले दिले असतील. खूप सुंदर, बरोबर. म्हणून मला या अनुषंगाने हे एक 2 मिनिट सांगावं असं वाटलं. ठीक आहे. थँक्यू. पुढे बघत ठेवा. अजून कोणी विचारताय का? गायकवाड मॅडम काय बोलणार? अं, नुसरत मॅडमना थोडा प्रश्न विचारायचा आहे. मॅडम नमस्कार नमस्कार सर्वांना. मॅम. खूप सुंदर व्याख्यान आपण दिलं. मी संगमेश्वर कॉलेजचीच आहे मॅडम. आपल्या आधी थोडंसं बोलणं झालेलं आहे, पण आज हो. थोडा या संदर्भात मी विचारू इच्छिते की ज्या पद्धतीनं तुम्ही म्हणालात की नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या संदर्भात अनेक समस्या असू शकतात, पण काही केसेसमध्ये अशाही गोष्टी दिसतात की मुलांचाच विरोध असतो आई वडिलांना की तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही, जे आणि त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीने बिहेव ते करू लागतात. अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे? किंबहुना हा बेसिकली काय आहे, मुलं जेव्हा कंप्लेंट करतायत की तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही, तर हा एक कंप्लेंट म्हणून न पाहणं आणि एक फीडबॅक म्हणून घेणं एक पालक म्हणून खूप महत्त्वाचं आहे. इट इज अ फीडबॅक, इट इज नॉट अ कंप्लेंट. तर जेव्हा आपण कंप्लेंट म्हणतोय तर त्यात एक तक्रारचा सूर येतो आणि आपल्यालाही वाईट वाटतं की अरे मुलं काय करतायत आणि असं का बोलतायत. पण जरी मुलांचा सूर कंप्लेंटवाला असलं तरी आपण पालक म्हणून आपण एक फीडबॅक म्हणून ते घेणं आणि मुलांबरोबर सतत मग त्याच्यानंतर ठीक आहे त्यांना आता वाटतं की आम्ही नाही लक्ष दिलं, पण आता आपण काय करू शकतो ह्या गोष्टीला अनुसरून मुलांबरोबर एंगेज होणं, त्यांना काय प्रॉब्लेम्स आहेत, वाय म्हणजे हा इन्फ्लुएन्स कसा आला ह्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं आणि त्यांना चान्स देणं, एक स्पेस देणं जिथे ते बोलू शकतील, ओपनली तुम्हाला सांगू शकतील. आणि मग डेफिनेटली कम्युनिकेशन आणि कनेक्शन ह्या दोन्ही गोष्टींनी असे इश्यूज पण सॉल्व्ह इझिली होऊ शकतात. सो त्याला एक फीडबॅक म्हणून घेणं. जर आपण कंप्लेंट म्हणून गेलं ना तर आपल्याला पण आपला उत्तर काय येतं मग मुलांना, अरे इतकं सगळं तुमच्यासाठीच केलं ना, तुमच्यासाठीच धडपड केली, तुम्ही असं कसं म्हणताय. पण जेव्हा तुम्ही फीडबॅक म्हणून घ्याल तो यू आर लाईक ओके ठीक आहे, दिस इज अक्नॉलेज करणं की हो हे दे कॅन फील आणि हे लक्षात घेणं की दे आर डिफरंट पीपल, आपल्यापेक्षा वेगळी आहेत ती मुलं आणि त्यांचे काही वेगळी मतं असू शकतात. तर त्या मतांचा फीडबॅक म्हणून घेणं आणि मग तुम्ही कनेक्ट आणि कम्युनिकेट केलं तर डेफिनेटली तुम्हाला तुमचं समाधान त्याच्यामध्ये भेटून जाईल. आणखी एक थोडस मला सुचवावंसं वाटतं मॅडम की म्हणजे फक्त मी एकटी किंवा माझा वैयक्तिकच हा प्रश्न आहे, पण म्हणजे मी थोडी सफर होती यातून, त्याच्यामुळे काही अडचणी मला येत आहेत, थोडस तोंड द्यायला अवघड होतंय. कारण बऱ्याच वेळेला आपण करत राहतो आणि आपण जे करतो आणि त्याच्यातून मुलं जर अशी हर्ट झाली तर त्यांना काउन्सिलिंग त्यांचं करणं ऍज अ सायकोलॉजिस्ट किंवा या पद्धतीने आपल्याला ते जमत नाही. काही वेळेला आपल्याकडून चुकीचं बोललं जातं, त्याचे उलट परिणाम होतात. अशा अनेक स्त्रिया आहेत की ज्या याच्यातून सफर होत आहेत, झालेल्या आहेत. तर थोडंसं कायद्यामध्ये किंवा कायद्याच्या दृष्टीनं असं आपल्याला काही बदल करता येईल की, कारण समानता आणि समता या 2 वेगळ्या कन्सेप्ट आहेत. तर ज्या वेळेला पुरुषांना एक 8 ते 10 तास काम असेल तर 1-2 तासांची सूट जर स्त्रियांना दिली आणि समानतेचं नाही समतेचं तत्व आणलं तर या दृष्टीनं भरीव अशा स्वरूपाचं काही काम आपल्याला करता येईल का? कारण बऱ्याच वेळेला असं बोललं जातं की स्त्रियांना आणि पुरुषांना पगार एक आहे तर कामाचे तास पण सेम आहे. पण थोडस या गोष्टी सामाजिक जबाबदाऱ्या वेगळ्या आहेत. इंडियन कल्चरच्या दृष्टिकोनातून की जसं तुम्ही म्हणाला तुमच्या लेक्चर मधून की म्हणजे स्त्री ऑफिस मधून आली तरी चहा तिनंच करायचा, पुरुष आणि स्त्री दोघंही नोकरी करत असतील तर ज्या वेळेला घरी आपण येतो त्यावेळेला प्रायोरिटीने किंवा ही स्त्रियांचीच जबाबदारी आहे की तिने चहा करून नवऱ्याला आणून द्यायचा किंवा मुलांना सांभाळणं ही जबाबदारी. आता तुम्ही लकी आहात, मी लकी आहे, मीही या गोष्टी केलेल्या आहेत. पण काही गोष्टी किंवा सार्वजनिक बाब म्हणून ज्या वेळेला आपण या गोष्टीचा विचार करतो, सोशल बाब म्हणून ज्या वेळेला या गोष्टीचा विचार करतो तर नक्कीच कायद्यामध्ये सुद्धा अशा स्वरूपाचे भरीव बदल झाले पाहिजेत की समानतेऐवजी समतेचं तत्व. म्हणजे पुरुषांना त्यांची जबाबदारी थोडी कळत न कळत नाही असं म्हणत नाही मी, पण कळत न कळत बऱ्याच वेळेला असं काही झालं तर स्त्रियांना जबाबदार धरलं जातं आणि आईची ती जबाबदारी आहे की आईनं संस्कार करायला पाहिजे. तर असं जर 1-2 तासाचं कन्सेशन मिळालं
पुरुषांपेक्षा स्त्रियांना. तर असे काही बदल आपल्याला तुम्ही खूप मोठ्या म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करताय, तर थोडासा हाही विचार त्याच्यामध्ये असावा. कारण मी खूप अशा स्त्रिया पाहिलेल्या आहेत की ज्यांचे असे प्रश्न आहेत मुलांच्या संदर्भातले, आणि आहेत मॅडम ते प्रश्न. म्हणजे कुत्तरवड होते स्त्रियांची की एक जबाबदारीचं पद सांभाळत असताना तिथल्याही जबाबदाऱ्या असतात आणि घरामध्ये असे काही भावनिक प्रश्न असतात की त्याचा इम्पॅक्ट कळत नकळत म्हणजे घर आणि या दोन्हीवर होत असतो. आणि म्हणून 1-2 तासांची कायद्याने जर सवलत दिली स्त्रियांना तर नक्की त्याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो असं माझं इंडिव्हिज्युअल मत आहे. अर्थात हे माझं मत आहे आणि ते मी सांगितलेलं आहे. मला बोलण्याची मॅम. संधी दिली. धन्यवाद. थँक्यू मॅम. ओके. पुढे जाऊयात का की अजून कोणाला काय बोलायचं असेल तर विचारू शकता आपल्या पॅनल मधले जे कोणी आहेत. ठीक आहे. पुढे जाऊया. दुसरं मॅडम खूप भोगत्या भाषेमध्ये की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल व्हॉइस याबद्दल व्यवस्थितपणे मुलांना आणि आम्हाला समजेल अशा पद्धतीनं मॅडमने सांगितलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू मॅडम मृणालिनी फडणवीस मॅडमांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावं. सर्वांना नमस्कार. सर्वात पहिले मला असं वाटतं जी प्लेज दिलेली आहे ती आपण वाचून घेऊया आणि त्यानंतर मग मी थोडं वक्तव्य माझं करते. तर ही प्लेज फॉर मेन आणि बॉयज आहे म्हणून जसे शब्द आहेत तसेच मी वापरणार आहे. आणि मला वाटतं जितके इथे पॅनलिस्ट आपण आहोत त्यांनी त्याच्या मी जे म्हणेन त्याच्यानंतर त्याला उच्चारावं आणि बाकी जे ऐकतात त्यांच्यापर्यंत ते जाईल. मी आता सुरू करते. आज दिनांक 26/3/21च्या दिवशी आज दिनांक 26/3/21च्या दिवशी आणि आपलं नाव घेऊन मी म्हणते आणि मृणालिनी फडणवीस माझा स्वतः आणि मी मीना गायकवाड माझं स्वतः या इच्छेनुसार ही प्रतिज्ञा घेत आहे. ही प्रतिज्ञा घेत आहे. मी आदरपूर्वक आणि सन्मानाने सर्व लिंग समानता स्वीकारण्यास आणि समजून घेण्याची प्रतिज्ञा करतो. त्यामध्ये पुरुष महिला आणि LGBT आहे. पुरुष महिला एलिजिबिलिटी आहे. मी माझ्या विश्वासांद्वारे विचारांच्या आधारे आणि सातत्याने कृतीतून लिंग समानतेला चालना देण्यासाठी सक्रिय राहण्याची प्रतिज्ञा करतो. मी प्रतिज्ञा करतो की मी सांस्कृतिक आणि सामाजिक आधारावर प्रगत कठोर लिंग भेदभाव प्रवृत्तीला बळी पडणार नाही. मी प्रतिज्ञा करते की माझ्या वातावरणातील लिंग भेदभावाला मी नेहमीच आव्हान देईन. मी सर्व लिंग समावेशक व माझ्या वैयक्तिक लिंग पक्षपाती पासून मुक्त अशा वातावरणास मनापासून पाठिंबा देईन. मी विषारी पुरुषत्वापासून मुक्त असलेले निरोगी पुरुषत्व विचार साध्य करण्यासाठी सतत प्रयत्न करीन. मी असा पुरुष होईन जो
सहानुभूतीशील व दयाळू असेल सहानुभूतीशील व दयाळू असेल. आणि एक व्यक्ती एक माणूस एक व्यक्ती एक माणूस म्हणून प्रत्येक माणसाचा म्हणून प्रत्येक माणसाचा आदर करेल. आदर. त्यांना धन्यवाद. आज आमच्या विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या युनिव्हर्सिटीमध्ये असे प्रोग्राम आम्ही घेत आलेलो आहोत, पण आमची अंतर्गत तक्रार समिती पण बदललेली आहे या वर्षी. आणि कोरोना नंतर हा एक मोठा कार्यक्रम कॅक्टस फाउंडेशनच्या वतीने आपण हा पहिल्यांदाच घेतोय. त्यामुळे कॅक्टस फाउंडेशन आणि आमचे सगळे जितके प्रतिनिधी आज इथे आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते की आपण एक चांगल्या विचाराला सगळ्यांनी नुसतं ऐकलंच नाही, तर आपण त्याच्यामध्ये एक प्रतिज्ञा घेऊन पुढे खरंच काहीतरी समाजामध्ये करण्याच्या उद्देशाने आज इथे आपण एकत्र आलेलो आहोत. रेज रिस्पॉन्सिबल बॉयज प्लेज झाल्यानंतर असं लक्षात येतं की जो मुद्दा आता नुसरत मॅडमनी इथे उपस्थित केला आणि इथे जिथे सर्व उपस्थित लोक आहेत त्याच्यामध्ये आपल्याला हा चेंज करण्याकरता अनेक गोष्टी समजून घेण्याची आवश्यकता आहे. जेव्हा मी ऐकत होते मॅडमचं तेव्हा अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोरून जातात, कारण की आपण ऐकत असतो, काही आपल्या आजूबाजू घडतात, काही स्वतःवर घडतात आणि तसे अनुभव प्रत्येकाला आलेले असतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक मानवता, ज्याला ह्युमन बिईंग म्हणून आपण असं म्हणतो, हे कुठेतरी हरवून गेलेलं अनेक ठिकाणी आपल्याला दिसतं. पण जसं जसं एज्युकेशन वाढतं आहे, म्हणजे मुलींना पण एज्युकेशन देण्याकरता जो भरपूर प्रयत्न करतोय, त्याच्यातनं जसं अपेक्षित होतं की समानता असावी, जो आज आपला कीवर्ड आहे, ते झालंय पण कमी झालेलं आहे असं मी म्हणेन. म्हणून जे गॅप आहे, जे कमी झालेलं आहे किंवा झालंच नाहीये किंवा त्याचा उलटा पण फायदा घेतला जातोय, तिथे हे वारंवार बोलण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण इथे रिस्पॉन्सिबल हा शब्द वापरतोय की हा तसं तर दोघांना लागू पडतो, पण आपल्याकडे पुरुष प्रधान समाज असल्यामुळे हा आपल्याला बॉयज प्लेज म्हणून आपल्याला जास्त बघावा लागतोय किंवा त्याच्याकडे जास्त झुकावं लागतंय. पण मानवता दृष्टिकोन बघितला तर हा आपण आधीपासून जर बघितला, ते आता कोविड काळापर्यंत जर आपण थोडीशी विचारणा केली, तर मी तर असं म्हणेन की थोडी थोडी सुधारणा जी काही होत होती, जी काही अल्प होत होती, तेवढ्याच प्रमाणात अनेक दोषही वाढत होते. मग फ्रीडम दिल्यामुळे असेल, त्याचा गैरवापर केल्यामुळे असेल, किंवा आपण फ्रीडमचा गैरउपयोग केल्यामुळे असेल, असं पण असू शकतं. पण कोविडमध्ये यांनी याचा कहर गाठला. आणि अनेक असे रिसर्च झालेले आहे. एक रिसर्च असं म्हणतो, जो साधारणपणे युएनच्याच माध्यमातून आलेला आहे, की 28% मानसिक आणि शारीरिक त्रास वाढला. म्हणजे जो होत होता त्याच्यापेक्षा 28% जास्त. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की किती मोठ्या प्रमाणात वाढला असेल, जे आता मॅडमने थोडक्यात सांगितलेलंच आहे. पण त्याचं जेव्हा आकलन करत गेलो की कसा वाढला, काय वाढला, हे जे सगळं मॅडमने सांगितलं तो आहेच भाग. जो आणखीन दुसऱ्या अँगलने आपण बघू शकतो, मी थोडासा तो सांगण्याचा प्रयत्न करेन. तो असा की घरात राहिलेले दोन्ही व्यक्ती, म्हणजे अगदी आजी आजोबापासून, नवरा बायकोपासून, भाऊ बहीण असतील किंवा काही कारणामुळे काही आणखी नातेवाईक राहत असतील, त्यांच्यामध्ये होणारी चिडचिड ही अचानक कोविड काळामुळे आल्यामुळे आणि त्याचा परिणाम जो त्यांना न कळत काही लोकांना समजलाच नाही, कारण की ती फक्त शरीराने नाही, ती मेंटल स्थिती पण ही आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे मेंटल स्थिती म्हणजे कशी, की महिला आहे म्हणून ती वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे, किंवा पुरुष आहे म्हणून तो वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे किंवा त्याला केल्या गेलाय, हे मला वाटतं अजिबात महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग आहात आणि अचानक घटना आली तर तुम्ही त्याला फेस करू शकता की नाही करू शकत. मग ती पुरुष असेल तरी करू शकतो, महिला असेल तरी करू शकते, ती LGBTQ असेल तरीही करू शकते, असं माझं मत आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे, जो अमेरिकेमध्ये एका अशा संशोधनामधनं आला की अनेक ठिकाणी LGBTजना कधी त्यांनी डिक्लेअर केलं नाही की ते लोक LGBTQ आहेत, बट स्टील दे आर डुईंग सो वेल बिकॉज दे आर ह्युमन बिईंग. त्यांच्याकरता काहीतरी शारीरिक जी देणगी होती त्यांची, त्याच्यावरनं त्याचं कधी त्यांचं मोजमाप केलं गेलं नाही. म्हणून मला वाटतं भारताने तर अजून या तृतीय पंथींचा विचारच केला नाहीये, जो इतर देशांनी केलेला आहे.
हा एक मोठा इश्यू याच्याकरता मी मानते की आता जे सेन्सस सुरू झालेलं आहे, भारताची जनगणना सुरू झालेली आहे, त्याच्यामध्ये या लोकांची संख्या पूर्वीपेक्षा जास्त वाढते आहे. आणि आपल्याही देशावर तशीच परिस्थिती येऊ शकेल की पुरुष आणि महिलांची संख्या तर जास्त राहील, पण हे सुद्धा एक प्रभावी घटक आहेत आणि त्यांचं काय करायचं, त्यांना कसं वागवायचं. आणि आपण पाहतो की अनेक ठिकाणी अनेक कॉर्नर्सवर ते लोक पैसे मागताना आपल्याला दिसतात, नाचताना दिसतात, अनेक प्रकारचे व्यवहार करताना दिसतात. तर मोठ्या देशांमध्ये तिथे त्यांच्याकरता नियम आहेत, ते सामान्य जीवन जगतात. अर्थात तिथे पण दोष आहेतच, असं नाहीये की मोठं देश झालं म्हणजे काही सगळं काही चांगलं, असं अजिबात नाहीये. अशा अनेक गोष्टी त्याच्यात आहे. हा एक मुद्दा झाला ज्याच्याकडे आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. त्याच्यानंतर जी मॅडमनी सामान्य गोष्टी अतिशय सोप्या आणि चांगल्या शब्दांनी सांगितली. मॅडम रिअली तुम्ही खूप छान काम करता आहात आणि तुम्ही जे मुद्दे काढले आहेत ते सगळ्यांपर्यंत पोहोचण्याकरता जो प्रयत्न करत आहात, त्याच्यामध्ये जो टिपिकल सिस्टम आहे तो कुठलाही आहे, जर आपण त्याला थोडंसं असं बघितलं की पुरुष आणि महिलांचे काम काय काय आहेत किंवा त्यांना डिफरन्शिएट कसं केलं जातं, तर मला एक आठवतं की दिल्लीला एक संस्था आहे जी आमच्या हायर एज्युकेशनशी जोडलेली आहे. त्यांनी एक रिसर्च कॉर्नर, मी म्हणेन त्याच्याकरता मुद्दाम कॉर्नर शब्द वापरतो, तो या कामाकरता चालूच ठेवलेला आहे. आणि तिथे एक प्रोफेसर, आता त्या रिटायर्ड झाल्या, आता त्या 75-76 वर्षाच्या असतील, तेव्हा त्यांनी आम्हाला एक 15 वर्षापूर्वी एक एक्झाम्पल दिलेलं होतं की माझं एक मुलगा आणि एक मुलगी आहे आणि जेव्हा माझ्याकडे गेस्ट येतात तेव्हा माझा मुलगा त्यांना चहा आणून देतो आणि माझी मुलगी सायकलवर जाऊन खरेदी करते आणि वस्तू आणून देते. तेव्हा लोकांनी मला वेड्यात काढलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काही डोकं फिरलंय का की मुलीला तुम्ही बाहेर सायकल आणि कारने हुंदडायला पाठवता आणि जो मुलगा आहे तो चहा करतो आणि स्वयंपाकात मदत करतो. तर त्यांनी तोच प्रश्न त्यांना केला की तो माणूस नाहीये का, त्यांनी काही मदत करायला नको का, आणि ती पण माणूस नाहीये का, तिलाही वाटत असेल की मी जरा 4 ठिकाणी जाऊन यावं, तर चूक काय आहे. अशा वादात असलेला आपला हा समाज अजूनही तसाच चालू आहे. म्हणजे अशी आपल्याला अनेक उदाहरणं मिळतील ज्याच्यामध्ये असे प्रकार आपल्याला दिसतात. पण जर आपण स्पेशलायझेशन वाईज पाहिलं तर आज मी तुम्हाला सांगते की टेलर्स जितके आहेत, उत्तम शिवण करणारे, ती पुरुष जास्त आहेत, त्या महिला कमी आहेत. आणि आपण म्हणजे कुठल्याही प्रकारचे कपडे बघा, लहान मुलं असतील, महिला असतील, पुरुष असतील, मग तिथे तर त्यांना काही वाटत ना, ते तर त्यांची एक्सपर्टीज आहे, त्यांचं मुख्य त्यांचं अर्निंगचं सोर्स आहे आणि त्यांना प्रत्येक कपड्याच्या शिवण्याच्या मागे जे पैसे मिळतात त्याच्यात त्यांचं घर चालतंय, मग त्याच्यात तर काही लाज नाहीये. मग हा भाग जो आहे तो फक्त एकाचा असू शकत नाही. आपण शेफचा उल्लेख केलाच, अतिशय उत्तम शेफ्स असतात, पण एक टिपिकल ही मिडल क्लास मेंटॅलिटी आहे मॅडम, ही कदाचित तुमच्याही रिसर्चमध्ये आली असेल की कदाचित खूप जो कमी लोअर इन्कम ग्रुप आहे तो फारसा विचार करत नाही. पण जसं जसं तुमचं एज्युकेशन वाढतं आणि तुमचं एक स्टेटस तुम्ही वाढायला लागतं, तेव्हा तुम्ही असं म्हणता, अरे माझा तो मुलगा नाही इंजिनियरच बनणार आहे, तो हॉटेल मॅनेजमेंट काय करणार, त्याला शेफ बनून काय करायचंय, हे त्याच्या लायकीचं काम नाही. तर आपणही कुठेतरी मुलांना चुकीचं, म्हणजे मला वाटतं पुष्कळदा मुलांपेक्षा पेरेंट्सचं सुद्धा ग्रूमिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. की हाऊ यू ग्रो, तुम्ही त्याच्यामध्ये काही ठिकाणी बोललाच आहात की असं ग्रूमिंग होणं की त्याच्यातनं तो कसा वाढवेल, त्याची काय पहिले मानसिक आजार आहे पेरेंट्सचा, तोच दूर केला तर तो मुलांना जास्त चांगलं मला वाटतं मार्गदर्शन देऊ शकतील. ही पण एक खूप बेसिक गरज आहे. आता मी थोडंसं कृषी क्षेत्राकडे येते, कारण आम्ही कोविडच्या याच्यामध्ये काही काम पण केलं. मला असं वाटतं की कृषी क्षेत्रामध्ये आजही 70% महिलाच म्हणजे ज्याला म्हणतो की मोठं काम, ज्याच्यामध्ये सगळं शारीरिक क्षमता लागते, ती महिला करते. आणि जेव्हा पैसे घ्यायची वेळ येते ना, तेव्हा पुरुष पहिले लाईन मध्ये लागतो आणि तो 200 रुपये घेऊन जातो आणि तिला 120 रुपये मिळतात. ही आजची परिस्थिती नव्हे, तर आत्ताची परिस्थिती आजच्या तारखेला पण आहे, कोविडमध्ये असलेल्या लोकांची आहे. याला कोण बदलेल किंवा याच्यामधला जो डिफरन्स आहे तो कोण सांगेल, हा एक खूप मोठा प्रश्न आहे. सिमिलरली आता मी रिसेंट एक्झाम्पल्स याच्याकरता देते की मोठ्या प्रमाणात मास्कची गरज पडली आणि अनेक टेलर्सनी किंवा लोकांना तसं टेलरिंग शिकवल्या पण गेलं. महिला मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये आल्या, कारण की त्यांच्यामध्ये काही तो उपजत गुण पण आहे. त्याच्यामध्ये जेव्हा दोघांनी सेम वेळ काम केलं, सेम नंबरचे मास्क बनवले, तेव्हा तसंच झालं की प्रत्येक मास्कचे 10 रुपये पुरुषाला तर 5 रुपये महिलाला देण्यात आले. असं का असेल?
हा प्रश्न खूप मोठा आजही आहे, आत्ताचा आहे. तर आपण हा खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जेव्हा जसं आता गायकवाड मॅडमनी उपस्थित केलं, तर इथे अनेक ठिकाणी समानता नाहीये, कारण की ते अनऑर्गनाइज सेक्टर आहे. पण आम्ही लोकांच्या याच्यात, आपल्या लोकांच्या याच्यात समानता आहे, कारण आपलं ऑर्गनाइज्ड सेक्टर आहे आणि आपण म्हणू शकतो. म्हणून माझं लक्ष असं सांगायची की अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये महिलांची स्थिती आणखीन खराब आहे आणि त्यांना दाबण्याचा आणखीन प्रयत्न केला जातो. मला जेव्हा असं सगळं डिस्कशन चालतं, तेव्हा नेहमी विवेकानंदांच्या एका अमेरिकन स्पीचची आठवण येते. जेव्हा ते म्हणाले होते, ऑल माय सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, तेव्हा लोकांनी खूप टाळ्या वाजवल्या होत्या. वाय ही हॅव सेड सिस्टर्स फर्स्ट, हा एक प्रश्न खूप लोकांनी केला आणि अमेरिकांनी करण्यापेक्षा त्यांनी स्टँडिंग ऑरेशन दिलं त्यांना, की येस यू हॅव रिस्पेक्टेड द विमेन. आणि म्हणून त्याच्यानंतर अनेकदा आम्ही असे जे प्रयोग केले, आम्ही अनेक मॅडम याच्यामध्ये मोठे चेंजेस आणणारे वर्कशॉप्स जे घेतलेले आहे, त्याला आम्ही नॉर्मली कॅपॅसिटी बिल्डिंग प्रोग्राम्स म्हणतो. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही त्यांना सांगतो की असं कधी बोलल्या जात नाही की शी हॅज सेड दिस. जर जनरल सेंटेन्स असेल तर ही सेड दिस असंच पहिल्या बोललं जातं. सो ही इज व्हेरी इम्पॉर्टंट, मॅन इज व्हेरी इम्पॉर्टंट, असंच पहिल्या बोलल्या जातं. हे आपणही चेंज करत नाही. बाकी तर सोडा, जे शिकलेले लोक आहेत त्याला पण आपण असं म्हणत नाही की विमेन फर्स्ट, मेनचा आपण नंतर घेतो. हे आजही प्रयोग होत नाही. आपण चेअरपर्सन म्हणत नाही, आपण चेअरमॅनच म्हणतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बेसिक सुधारणा करावी, असं आम्ही आमच्या हायर एज्युकेशन मध्ये अनेक लोकांना या गोष्टी सांगत असतो. अशा अनेक ज्या बाबी आहेत त्याच्यामधनं मला असं वाटतं की शिकलेल्या लोकांनी जर चुपचाप राहून या सगळ्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं हे अधिक डेंजरस आहे. शिकल्यानंतर जास्त वोकल व्हायला पाहिजे, असं शिक्षणाची अपेक्षा आहे. आणि शिक्षण जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. पण अगदी उलट होत आहे. मी शिक्षित झालो, मला चांगली नोकरी मिळाली किंवा त्या बाईला मिळाली किंवा पुरुषाला मिळाली, तर ती कम्फर्ट झोन मध्ये जाते आणि कम्फर्ट झोन ती स्वतःच तयार करते आणि ती विचार करते की मी चांगले, माझी फॅमिली चांगले, माझे रिलेटिव्ह चांगले आहेत, मला दुसऱ्याशी करायचं काय. तर या तत्वामुळे समाजामध्ये चेंज येत नाहीये. आणि मला असं आठवतं की निर्भया हत्याकांड जेव्हा झाला होता तेव्हा आम्ही नागपूरमध्ये निर्भया म्हणजे प्लॅटफॉर्मच तयार केला होता. आणि त्याच्यामध्ये आम्ही हे सर्वात पहिले असं म्हटलं होतं की जेव्हा 4 वर्षाचा मुलगा होतो, तो साधारणपणे त्याला 10 किंवा 12 वर्षापर्यंत त्याला एक स्पेशल शिक्षण दिलं गेलं पाहिजे. एक वर्गच त्याचा असला पाहिजे. विद्यापीठ तर उशीर होऊन जाईल मॅडम, मी म्हणते कॉलेज उशीर होऊन जाईल. तो जेव्हा 4 ते 11-12 वर्षाचा आहे तेव्हा तो ओला माठ आहे आणि त्याला शेप देण्याचं काम हे कुंभार जसा करतो तसा शिक्षण क्षेत्र करू शकतं. तर शिक्षण क्षेत्राला जेव्हा त्याला त्या वयात जर शिकवलं की हाऊ टू रिस्पेक्ट विमेन अँड वाय टू रिस्पेक्ट विमेन, तर मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं ठरेल. आम्ही खूप ठिकाणी कार्यक्रम राबवला. आमचा बराचसा प्रसिद्ध पण झाला होता कार्यक्रम. आणि त्याच्याकरता तुम्ही म्हणताय तसे दोन्ही प्रकारचे रिॲक्शन्स आम्हाला मिळाले. काही लोकांनी वेलकम केले, ते थोडे लोक होते, आणि त्याचा विरोध करणारे जास्त होते. हळूहळू त्याचा वेलकम करणारे वाढायला लागले, पण जे विरोध करणारे होते ते मात्र याच्याकरता कायम राहिले, जे आपण सांगितलं की मैं तो लड़का हूं, मैं तो पुरुष हूं, मुझे क्यों चाहिए ये सब. असे जे वक्तव्य होते ते त्यांच्या मनामध्ये कदाचित 4 वर्ष 5 वर्षाच्या आधी सुद्धा रुजू झालेले होते. कारण की जेव्हा तो थोडंसं खेळायला लागला, खेळणी त्याला मिळायला लागली, तेव्हा तो कारच घेतो, तो ट्रकच मागतो, तो बॅट बॉल मागतो, आणि म्हणून तू खूप स्टर्डी आहेस, तू असा हो. अशा प्रकाराची सुद्धा आम्हाला आन्सर्स मिळालेले होते. आणि म्हणून सांगण्याचं कारण असेल की ठीक आहे, मी 4 वर्ष याच्याकरता म्हटलं कारण कदाचित तेवढं डिफरन्सिएशन त्या मुला किंवा मुलीला पण त्यावेळेला कळत नाही. आणि म्हणजे तो केजी किंवा प्री केजी पण असं आपण म्हणू शकतो, तो वेळ आहे. ती खरी वेळ आहे चेंज आणण्याची, जे आपण लिहिलंय की टू चेंज. मला वाटतं त्या टार्गेट ग्रुपला आपण आज जर केलं, लक्ष दिलं त्याच्याकडे, तर हा चेंज आपल्याला मॅडम 15 ते 20 वर्षांनी दिसणार आहे, इमिजिएटली दिसणार नाही. आणि जे आता ऑलरेडी आहे तिथे आपण निश्चित सांगितलं पाहिजे, आपण खूप महत्वाचं काम करताय. मी खूप पॉझिटिव्ह आणि होपफुल दरवेळेला असते की जे काही मी प्रोजेक्ट आणते त्याच्यामध्ये विचार करते, म्हणून याही प्रोजेक्टचा मी तसाच विचार करते की याच्यामधनं फायदा होईल. पण सगळा होऊ शकेल की नाही,
कारण की हे जे सगळे समाजाचे अनेक घटक आहेत ते त्याच्यावर प्रेशर टाकणार आहे. पण खरा चेंज जो आहे तो या मुलांचा आहे. मला आवडेल की तुम्ही एकत्र येऊन आपण देखील अशा काही शाळांना जर आपण टार्गेट केलं आणि तिथून हा जर चेंज केला तर एकदम नाही झाला तरी 20 वर्षांनी आपल्याला हा चेंज दिसू शकेल आणि याची आवश्यकता आहे. मी एक चांगली एक पॉझिटिव्ह गोष्ट पण तुम्हाला सांगते. जसं एक अतिशय कन्झर्वेटिव्ह फॅमिलीमधनं आपण काही ठिकाणी जर मी आता 1-2 राज्याचे नाव घेतलं तर लोकांना वाटेल की त्याचं, पण ती गोष्ट फॅक्ट पण आहे. जसं उदाहरणार्थ राजस्थानच्या भागामध्ये अनेक कन्झर्वेटिव्ह फॅमिलीज आहेत, खूप शिकलेले आहेत, मुलींना पण शिकवतात आहेत, पण तेच डिफरन्स तसाच, मुलीचं 4 पट काम वाढलं तरी ते तिनेच करायचं आहे. पण एका फॅमिलीचं एक उदाहरण असं आहे की दोघं इंजिनियर आणि जेव्हा दोघं एकत्र काम करायला निघाले, संध्याकाळ झाली, घरी परत आले, तेव्हा मुलांनी आपला ॲज युज्युअल लॅपटॉप काढला, काम सुरू केलं आणि तिला सांगितलं की मला चहा आणून दे. तिने सांगितलं तू पहिले लॅपटॉप बंद कर आणि आपण किचनमध्ये अर्धा तास दोघंही काम करू. मी पण लॅपटॉप उघडीन आणि तू पण लॅपटॉप उघड आणि एकत्र आपण ऑफिसचं काम करू. त्या व्यक्तीने ऐकलं आणि आज प्रत्येक कामाला, म्हणजे कुठल्याही प्रकाराचं काम असलं तर त्यांची मुलं झाली आहे, दे आर हॅपी लाईफ. म्हणजे हे जे हॅपी लाईफ आहे हे कशाने येत आहे? अंडरस्टँडिंगने येत आहे. म्हणून मला असं एक वाटतंय की ही मानसिकता आहे, मानसिकतेवर खूप काम करण्याची गरज आहे. आज वनखेडे सर आणि आम्ही मिळून एक हॅपीनेस इंडेक्सवर मॅडम काम केलं आणि त्याच्यामध्ये आमचा वेगळा आयडिया होता. हा जरी त्याच्यामध्ये नसला तरी एक त्याच्यामध्ये क्वेश्चन्स असे होते की तुम्ही क्रिएटिव्हिटी करता जर मुलांना किंवा मुलींना किंवा कुठल्याही, म्हणजे आमचं तो स्टुडंट ओरिएंटेड असल्यामुळे आम्ही टीन एजर प्लस मुलं होती, त्या लोकांना विचारलं तर ज्या लोकांनी किंवा मुलींनी असो की मुलांनी असो ज्यांनी असं म्हटलं की आम्ही काहीतरी क्रिएटिव्ह केलं, म्हणजे आम्ही काहीतरी चांगल्या अशा पॉझिटिव्ह एनर्जीशी जोडले राहिलो, आमच्या कला होत्या त्याला आम्ही पुढे आणलं, आम्ही संगीत ऐकलं, आम्ही कुठलं कोणी म्हटलं आम्ही पुस्तकं लिहिली, लिखाण केलं, जे काही त्यांनी केलं त्याच्यातनं आम्हाला काही डिप्रेशन आलं नाही. सो वी हॅव रीच टू दी हायर हॅपीनेस इंडेक्स. तर अशाच या गोष्टीला आपण, याच इंडेक्सिंगला आपण अनेक ठिकाणी लागू करू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला असं एक लक्षात येतं की याच्यामध्ये या ग्रूमिंगची आवश्यकता आहे, अशा काही स्पेशल फोर्सची आवश्यकता आहे जी आपल्याला समाजाला द्यावी लागेल. आणि मी एक आणखीन असं सांगेन, इथे जरी हा आपण मेनची प्लेज घेतलेली आहे तरी अनेक महिलांना देखील याचं ट्रेनिंग देण्याची आवश्यकता आहे. मी खूप जबाबदारीने सांगते आहे. याचं कारण असं की मी अनेकदा पाहिलं की वडील काय म्हणतील याच्यापेक्षा आईच सांगते की तू हे करायला पाहिजे कारण की वडील रागवतील. म्हणजे तो वडील रागवत नाहीये, त्याच्या मनामध्ये पण नाही, पण हीच भीती घालते की वडील रागवतील म्हणून तू हे केलं पाहिजे, तुझ्या आजोबांनी सांगितलंय म्हणून तर हे केलं पाहिजे. म्हणजे ती त्याचं स्टिक बनवते स्वतःच्या किंवा आपल्याला जे करून घ्यायचं आहे. अशा पण महिला आहेत. तर या महिलांना सुद्धा, म्हणजे त्यांचं कदाचित चुकत नाहीये, त्यांच्या काहीतरी पूर्वीच्या त्यांच्या संस्कारांमुळे होत आहे, पण त्या समजून तर घेऊ शकतात. त्यांना समजून घेणं आणि त्यांच्या विचारांमध्ये बदल करणं हे पण खूप गरजेचं आहे. मी त्यांच्यावर टीका अजिबात करत नाहीये, पण त्यांनी समजून न घेणं मात्र हे चुकीचं ठरू शकतं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातनं आपण प्रयत्न करणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून जसं आपण म्हणाला, मला ते खूप नेहमीच आम्ही बोलतो की पुरुषांनी पण मोकळं व्हायला पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगते, याच्याकरता एक वेगळंच एक्झाम्पल देते. एक येस नावाचा प्रोग्राम आम्ही करत होतो. येसचा अर्थ असा होता की ज्या काही गोष्टी मला करायच्या आयुष्यामध्ये त्याला मी समजून घेईन आणि येस म्हणेन, असा त्याचा एक भावार्थ होता. त्याचा मागचा बॅकग्राऊंड खूप मोठा आहे, पण मी इन शॉर्ट फक्त तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये एक आयडिया असा होता की आम्ही अशा काही प्रोजेक्ट्स लावलेले होते, एक आमचा मेळावा होता या येसच्याच मार्फत आणि त्याच्यामध्ये अनेक मुलं आणि मुली त्या प्रदर्शनाला आलेले होते. आम्ही एक क्वेश्चनर ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला असं लक्षात आलं की ते पाहण्याकरता जे कॉलेजेस असतील काही इन्स्टिट्यूट्स असतील त्यांनी मुलांना जे पाठवलं होतं ते बहुतेक इंजिनिअरिंगचे जास्त होते. आता आपण असं म्हटलं की समजा 100 मुलं मुली आले असतील तर त्याच्यामधनं साधारणपणे इंजिनिअरिंगची 70-65 मुलं होती या मुली होत्या. आणि त्याच्यातनं आम्ही ज्या लोकांनी, काही लोकांनी फीडबॅक फॉर्म भरला, काही लोकांनी भरला नाही, पण ज्या लोकांनी भरला त्या लोकांनी त्याच्यापैकी, म्हणजे जे लोक आले होते त्याच्यापैकी अराउंड 60% मुलांनी आणि काही मुलींनी पण असं सांगितलं
की आम्ही जबरदस्ती इंजिनिअरिंग क्लास करतो आहोत. म्हणजे पुरुषांना सुद्धा कुठे मोकळीक आहे. आई वडिलांनी म्हटलं की तू इंजिनिअरिंग कर तर मला करावंच लागतंय. आई वडिलांनी म्हटलं की तुला MBA करायला पाहिजे, याच मध्ये करायला पाहिजे, फायनान्स मध्येच करायला पाहिजे, तर त्याला करावं लागेल. त्याला HR घ्यायलाच वाटत असेल तर तो घेऊ शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये हे आहे. म्हणजे पुरुषांवरही दडपण आहे. आणि त्याच्यातनं मग जसं आपण म्हणाला ते अगदी बरोबर आहे की ते फ्रस्ट्रेशन कुठेतरी सॅच्युरेट होत राहतं आणि त्याचा गैरवापर पण कधी कधी होतोच, हा आपण सगळेजण पाहतो आहे. मग त्याच्यातनं मला एक सांगायचं असं आहे की त्या सगळ्या प्रक्रियेतनं आम्ही काही मुलांशी जोडल्या गेलो आणि काही मुलं अक्षरशः आमच्या समोर खूप रडली आहे, ढसाढसा रडली असं तरी म्हटलं तरी चालेल. का? कारण की मला तर जायचं होतं एखाद्या कॉमर्स किंवा बिझनेस फील्डमध्ये आणि मला इंजिनिअरिंगचं काही कळत नाही, 6 वर्ष होऊन गेलेले, मी पेपर नाही सोडवू शकत आहे, पण वडिलांच्या धाकापायी मला हे करावं लागतंय. मग अशा ज्या गोष्टी आहेत जोपर्यंत इमोशन्स बाहेर काढत नाही. मग तुम्ही जसं म्हणाला सेम आम्ही असं विचारलं की तू आईशी बोलू शकतो का? तर त्यांनी सांगितलं मी आईशी बोलू शकतो, पण आईला काहीच करता येत नाही. कारण आईच्यावर दुसरं दडपण आहे की बाबा म्हणतील तुला काय समजतं, तो इंजिनिअरिंग करतोय, म्हणजे आईशी बोलून पण बरं वाटतं पण उपयोग काहीच नाही. तर असे पण अनुभव जे आपण घेतो त्याच्यातनं मला असं वाटतं की ऍज अ ह्युमन बिईंग सगळ्यांना पाहणं आवश्यक आहे. प्रत्येकाचे प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकामध्ये अनेक प्रकाराचे घटनाक्रम चालत असतात, पण अर्थातच की जे खूप हेवी होण्याचं काम सातत्याने जे महिलांकरता सोसावं लागतंय, त्याच्याकरता मी एक थोडंसं लाइटर मूड मध्ये पण तो खूप इफेक्टिव्ह आहे असं मी एक तुम्हाला म्हणजे आपण असं म्हणू की लहान मुलांचं ते सिरियल आहे, मी त्याची सगळ्यांना ते माहित पण आहे, पण मी त्याचं एक छोटंसं एक्झाम्पल देते. इथे काही विद्यार्थी पण ऐकतात आहे. ते ऐकल्यावर मलाही काही रिएक्शन्स मिळाले ते मी थोडक्यात सांगते आणि मग मी माझं मनोगत संपवते. मी नेहमी माझ्या मुलींबरोबर टॉम अँड जेरी हा सिरियल बघत असे आणि मी अजूनही बघते. तर लोकांना ऐकून आश्चर्य वाटेल की टॉम अँड जेरी मॅडम कशाला बघतात. तर मला असं वाटतं की हे मी याला कसं बघते हे बघणं खूप आवश्यक आहे. मी नेहमी पाहते की फिजिकली जर बघितलं तर ती महिला जर आपण बघितलं तर ती जेरी सारखी आहे. ती फिजिकली तेवढी स्ट्रॉंग नाहीये, तिचं चणच लहान आहे, ते बायोलॉजिकल नैसर्गिक आहे, त्याच्यात कोणाचा दोष नाहीये. आणि टॉम जो आहे तो पुरुषासारखा आहे, स्ट्रॉंग आहे. पण जर मार्ग काढायचा असेल तर तो जेरीलाच सुचतो आणि जेरी प्रत्येक वेळेला मार्ग काढून टॉमला हरवतेच. ही क्षमता तिच्यामध्ये ती पण नैसर्गिक आहे. मी या दृष्टिकोनातनं हे सिरियल बघते. माझा पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा आहे. एंटरटेनमेंट हा नाही आहे. ते लहान मुलांना असतोच, असलंही पाहिजे. पण हा असा आहे. आणि त्याच्यातनं जे काही गोष्टी छोट्या-छोट्या कळतात त्याच्यातनं ती युक्ती करते. जसं फॉर एक्झाम्पल अनेक ज्या लोकांनी पाहिले असतील, त्याच्यामध्ये जर टॉम तिला सांगतो की एका ठिकाणीला पार्टीला तू जाऊ शकत नाही. तर ती अनेक रागाने अनेक कागदाची चिंध्या करते आणि प्रत्येक याच्या वेळेला लिहिते, त्याच्यावर स्टॅम्प देते. इवन अ जेरी असं त्याच्यावरती लिहिते. तर ती जेरी प्रत्येक वेळेला सांगते की टॉम जाऊ शकतो, तर जेरी पण जाऊ शकते. असं ती त्याच्यात देते आणि शेवटी ती जिंकते आणि जाते. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा आहे की महिलांमध्ये जी नैसर्गिक वृत्ती आहे, ती जो कोणी याला तयार केलेला आहे, जो त्याचा आहे त्यांनी खूप विचार करून केलाय की तो फक्त एंटरटेनमेंट नाहीये, त्याच्यातनं खूप सारं शिकण्यासारखं आहे अँड दॅट इज द लाईफ. आणि म्हणून जर आपण अशा दृष्टिकोनातनं बघितलं तर शेवटी टॉम सुद्धा एक्सेप्ट करतो काही ठिकाणी की मी आता हार मानलोय आणि तो एका ठिकाणी बसतो आणि स्वतःचं काम करायला लागतो. ही वेळ आपल्याला स्वीकारावी लागते. म्हणून ही जरी स्टोरी असली पण तरी माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की असे जेव्हा जेव्हा आम्ही कार्यक्रम घेतो, आम्ही असंख्य कार्यक्रम घेतलेले आहेत आणि आपणही घेत आहात, याच्यामध्ये मला एक महत्वाचं असे हे वाटतं की हे काम कधीही न संपणारं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला शेवटल्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरता कदाचित पोहोचणं पण अवघडच आहे, इतकं काही सोपं पण नाही, पण आपण त्याच्या जवळ पोहोचू शकतो. एक आयडियल सिच्युएशनला आपण असं म्हणू शकत नाही की ते कायम आयडियल राहील, होऊच नाही शकत, पण त्या आयडियल सिच्युएशनच्या जवळ आपण पोहोचण्याचं काम या कॅक्टस फाउंडेशन मधनं करत आहात. त्यामुळे मी आमच्या विद्यापीठाच्याकडनं आपलं खूप खूप अभिनंदन करते आणि आज आपण हा वेळ दिला आणि आमच्याही स्टुडंट्सना याचा फायदा झाला
याचं विद्यापीठामध्ये काय होऊ शकेल ते तर प्रयत्न आमचा चालू राहीलच. आमच्याकडे ही आपण जी सगळी समिती पाहता ही आहे, अपेक्षा आहेच की अनेक असे कार्यक्रम होतील. पण जसं मी सांगितलं तसं स्कूल लेवलला जर आपण याला खरंच इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की दॅट इज द रिअल आय कॅन से की टू चेंज, दॅट इज द टर्निंग पॉइंट. आणि ते करण्याची आवश्यकता आहे असं मला खूप वर्षांपासून वाटतं. काही ठिकाणी आम्ही काम पण केलंय, पण जसं जसं आमची रिस्पॉन्सिबिलिटी बदलते आम्ही थोडंसं दूर जातो त्याच्यातनं, पण जिथे शक्य आहे तिथे सांगत असतो. त्याच्यामुळे मी एकदा परत सगळ्यांचे आभार मानते आणि याला पुढे आपण काही चांगल्या पद्धतीने नेऊ शकू असा जरूर प्रयत्न करूया. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅडम, थँक्यू. Thank you, madam. बोलत्या भाषेमध्ये तुम्ही सांगितलं. थँक्यू. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. प्राध्यापक CG गाडे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचा आभार मानावा. अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता प्रमाणीकरण कक्ष यांच्या आयोजित सर तुमचा आवाज नाही येत आहे गार्डे सर. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आवाज येतोय? पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या अंतर्गत तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुन्हा प्रमाणीकरण कक्ष यांच्या विद्यमाने आयोजित की टू चेंज रेज रिस्पॉन्सिबल व्हॉइस या वर्कशॉपचे आभार प्रदर्शन मी आपणासमोर सादर करत आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव दक्ष असणाऱ्या विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनास परवानगी दिली व कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवून सर्वांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी मॅडमचे आभार व्यक्त करतो. कॅक्टस फाउंडेशनच्या संचालिका क्लिनिकल मानसतज्ञ नुसरत खान पहाडे यांनी अतिशय नेमकेपणाने रेज रिस्पॉन्सिबल व्हॉइस या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले व त्या अनुषंगाने सर्वांना मार्गदर्शन केले, त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. विद्यापीठाचे माननीय प्रकुलगुरू डॉक्टर देवेंद्रनाथ मिश्रा सर, माननीय प्रभारी कुलसचिव प्राध्यापक विकास गुटे सर, IQSC विभागाचे संचालक प्राध्यापक विकास पाटील सर यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी ज्यांनी परिश्रम घेतले असे आस्थापना विभागातील सर्व सहकारी, अंतर्गत तक्रार निवारण समितीचे सदस्य तसेच कॅक्टस फाउंडेशन यांचे मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य केल्याबद्दल संगणक डॉक्टर श्रीराम राऊत सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी YouTube लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित सर्व सहभागींचेही मी आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू सर. ओके नुसरत मॅडम, थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू सो मच फॉर दिस. थँक्यू मॅम. आज